व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲडपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून गेलेल्या प्रवाशांना सहाय्य, आसरा, आश्रय कुणी दिला? मुसलमानांनी दिला. बरेच मुसलमान सक्तीनं मुसलमान झाले असतील धर्मांतर करून. काश्मीरातले मुसलमान सक्तीनं मुसलमान झाले नाहीत की इतिहास नव्याने लिहिला गेला पाहिजे. आणि नव्यानं लिहिला गेला पाहिजे असं म्हणणारे लोक कोण आहेत? ज्यांना खोटा लिहायचा आहे ते आहेत. तालिबान्यांनी परवा तोफा डागून बामियान बुद्धाच्या ज्या मूर्ती तोडल्या त्या अशाच तोडल्या का? त्या मूर्ती उभ्या कोणी केल्या? त्या बौद्धांनी केल्या. हे संघर्ष आणि हे झगडे जनतेचे नाहीत, सत्ताधाऱ्यांचे आहेत. आज आपल्या देशात जे काश्मीर आहे ते नेहरूंच्या मुळे आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि नेहरूंचे उपकार मानले पाहिजे. एक भ्रम पसरवला जातोय अलीकडे. आपने जो बोला वो सही है. फार भ्रम पसरले जात आहेत. तो असा पसरला जातोय की सरदार पटेल हिंदुत्ववादी होत आणि नेहरू मात्र नेहरू. असं नव्हतं. सरदारांनी असं लिहिलंय त्याला बिर्लांना की आपण हिंदुस्थान म्हणू शकत नाही. याचं कारण असं आहे की आपण जर हा देश हिंदूंचा आहे म्हटलं तर काश्मीर आपण हक्क कसा सांगू? जेव्हा आपण हे म्हणत नाही की काश्मीरी आमचे आहेत तर आम्हाला काय अधिकार होतो काश्मीर आमचा आहे म्हणण्याचा? आणि दुसरं, काश्मीर प्रश्नामुळे संपूर्ण मुसलमानांना पुन्हा कटघऱ्यात उभं करणं ही कुठली राष्ट्रभक्ती? आणि हिंदू मुसलमानांमध्ये नसेल एवढं वैर आमच्यात आहे. तुम्ही शिया सुनी म्हणून भांडले पण आम्ही सवर्ण आणि अवर्ण म्हणून भांडलो की राष्ट्र आणि धर्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तसं राजकारण आणि धर्मकारण याही दोन गोष्टी वेगळ्या आहेत. समाजकारण आणि जातीकारण याही गोष्टी वेगळ्या आहेत. गोडसेने गांधींचा खून केला म्हणून देशातले सगळे ब्राह्मण वाईट आहेत का? आंबेडकर थोर आहेत म्हणून सगळे दलित थोर आहेत का? आम्ही हिंदू पण हिंदुत्वही मला समजू शकते एकदा, कारण ती वृत्ती आहे. पण हिंदुत्व वाद नाही समजत. नेहरूंच्या मागे 148 देश होते. आज आपल्याला एकही मित्र नाही ना जगात. काही वर्षांपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी 40 पोलिसांची हत्या केली. पुलगाव मध्ये 76 लोकांची हत्या झाली. आता पहलगाम मध्ये 27 लोकांची हत्या झाली. या तिन्ही हत्याकांडांच्या वेळी DIG एकच होता. त्यांनी सुरुवातीचं आपलं निवेदन करा. धन्यवाद. मित्र, सुरुवातीलाच एक चांगली बातमी सांगतो. आत्ता या मोबाईलवर एक मेसेज आला की भारत आणि पाकिस्तान मधल्या युद्धाला समाप्ती देण्याची डोनाल्ड ट्रम्पने केलेली विनंती दोन्ही देशांनी मान्य केलेली आहे. मोबाईलच्या बातम्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा हा अर्थात आपला प्रश्न आहे. पण डोनाल्ड ट्रम्पवर सुद्धा किती ठेवायचा हा सुद्धा प्रश्न आहे. तरी सुद्धा खोटी माणसं सुद्धा कधी कधी चांगलं बोलतात आणि जर ते खरं ठरलं तर ते फार आनंदाचं आहे. म्हणून मी या बातमीचं सुरुवातीला साशंक मनाने स्वागतच करतो. मित्रहो, आजचा विषय काश्मीर आणि भारतीयातल्या हिंदू मुसलमानांचा प्रश्न असा आहे. खरं तर या देशात हिंदू मुसलमानांचा प्रश्न नाही असं मी मानतो. काश्मीरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं स्वरूप एकदा जर आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं तर मग हिंदू मुस्लिम प्रश्नाचा इतिहासही मला थोडक्यात सांगता येईल.
काश्मीरचा जो प्रश्न आहे हा आपल्यापैकी अनेकांना फार पेचाचा वाटलेला आहे आणि सगळ्यात दुर्दैव हे आहे की आपल्यामधला सुशिक्षितांचा वर्ग हा प्रश्न समजून घेण्यापेक्षा या प्रश्नासाठी कोणाला तरी जबाबदार धरून शिव्या देण्यामध्ये धन्यता मानणार आहे. आणि कोणाला पकडायचं तर मग नेहरूंना पकडायचं. मग हा प्रश्न नेहरूंमुळे निर्माण झाला, नेहरूंनी काश्मीर नासवलं, नेहरूंच्यामुळे वगैरे वगैरे. यात काहीही अर्थ नाही, यात काहीही अर्थ नाही. या प्रश्नाला जे जबाबदार आहेत त्याच्याकडे आपण वळू. काश्मीरच्या प्रश्नाचा आरंभ हा देशाच्या फाळणीच्या आरंभाशी सुरू होतो. भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले आणि ते धर्माच्या नावावर वेगळे झाले. ही मागणी मुस्लिम लीगने केली, तिचे नेते बॅरिस्टर जिना होतं. पाकिस्तान निर्माण झालं आणि मग या देशाच्या प्रदेशाची आणि जनतेचीही वाटणी झाली. प्रदेशाची वाटणी होत असताना ज्या प्रदेशामध्ये मुस्लिम अधिक आहेत ते पाकिस्तानात जातील आणि ज्यात हिंदू अधिक आहेत ते भारतात राहतील, अशी फाळणीची योजना होती. आता या योजनेमध्ये आणखी एक गुंतेचा मुद्दा असा होता की त्यावेळी या देशामध्ये 600हून अधिक संस्थानं होती आणि ही जी संस्थानं आहेत ही भारत सरकारच्या नियंत्रणात नव्हती आणि पाकिस्तानच्याही नियंत्रणात नव्हती, ती डायरेक्ट इंग्रजांच्या नियंत्रणात होती. इंग्रज सरकारने या संस्थानिकांना हे सांगितलं की भारतात किंवा पाकिस्तानात तुम्हाला जिथं जायचं असेल तिथं तुम्ही जाऊ शकता, आमचा त्याला विरोध असणार नाही. आपलं संस्थान या दोनपैकी कोणत्या देशात विलीन करायचं याचा अधिकार संस्थानिकांना देण्यात आला, जनतेला देण्यात आला नाही. त्यामुळे फाळणी झाली ती ब्रिटिश इंडियाची झाली, संस्थानिकांच्या भारताची फाळणी झाली नाही. मात्र त्यावेळेचे व्हाईसरॉय माउंटबॅटन यांनी असं सांगितलं की जी संस्थानं ज्या भागात आहेत त्या संस्थानात विलीन झालेली जास्त चांगली. तेव्हा भारतीय प्रदेशात जी संस्थानं आहेत त्यांनी भारतात विलीन व्हावं, जी पाकिस्तानात त्यांनी पाकिस्तानात विलीन व्हावं. मोहम्मद अली जिना वाट पाहणारे गृहस्थ नव्हते. त्यांनी तात्काळ त्या भागातली 6-7 संस्थानं आपल्या पाकिस्तानात विलीन करून घेतली. भारतातली जी संस्थानं होती त्यांची संख्या 600च्या आसपास होती. त्या सगळ्या संस्थानिकांची एक बैठक दिल्लीला सरदार पटेलांनी बोलवली आणि तो प्रसंग सांगितला पाहिजे. सरदारांनी त्यांच्यासमोर एक भाषण केलं. ते म्हणाले की तुम्हाला तुमचं संस्थान कुठे विलीन करायचं किंवा करायचंही नाही हे ठरवण्याचा अधिकार जरी दिला असला तरी माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही भारतामध्ये आपलं संस्थान विलीन केलं पाहिजे. आणि जर तुम्ही ते विलीन केलं नाही तर तुम्हाला भारताचा वेढा आहे, आम्ही तुमचं काहीही करू शकतो. सरदार बोलण्यामध्ये फार आक्रमक होते आणि जरब होती त्यांच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्येही ती जरब होती. ते म्हणाले, सामिलीकरणाचा जाहीरनामा तुमच्या समोर ठेवलेला आहे, मी 1 तास बाहेर जातो, तुम्ही त्यावर सह्या करा. आल्यानंतर ज्यांच्या सह्या दिसणार नाहीत त्यांचं काय करायचं याचं आम्ही बघून घेऊ. सरदार 1 तासानंतर जेव्हा आले तेव्हा बहुतेक सर्व संस्थानिकांनी सामिलीकरणाच्या जाहीरनाम्यावर सह्या केल्या होत्या. त्यात 3 संस्थानं नव्हती. एक जुनागडचं नव्हतं, हैदराबादचं नव्हतं आणि काश्मीरचं नव्हतं. जुनागड आणि काश्मीर
आणि हैदराबाद या तिन्ही संस्थानांचे जे प्रश्न आहेत हे जरा चमत्कारिक होतं. हैदराबादमध्ये प्रजा हिंदू होती, निजाम मुसलमान होता. जुनागडमध्ये प्रजा हिंदू होती, संस्थानिक मुसलमान होता आणि तो भुट्टो घराण्याचा होता. भुट्टो यांची पाकिस्तानामध्ये जी इस्टेट होती ती जवळजवळ निम्म्या पाकिस्ताना एवढी होती. एवढा श्रीमंत होता तो. ते संस्थान त्यांचं होतं. या उलट काश्मीरामध्ये स्थिती अशी होती की तिथं मुसलमान प्रजा होती आणि राजा हिंदू होता. तर मग जुनागडचं संस्थान भारतात विलीन करायला वेळ लागला नाही. एका धमकीनं आणि काही फौज पाठवल्यानंतर जुनागडचं संस्थान भारतामध्ये विलीन करून घेतलं गेलं. तिथला संस्थानिक पळून गेला. पण हैदराबाद आणि काश्मीर या ठिकाणचे प्रश्न मोठे होते. हैदराबादचा प्रश्न आपण समजून घ्या. हैदराबादचा जो निजाम होता हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस होता आणि त्याने आपल्या संस्थानाला एका स्वतंत्र राष्ट्राचं स्वरूप दिलं होतं. त्याचं मंत्रिमंडळ होतं, प्रशासन होतं, त्याची रेल्वे होती, चलन व्यवस्था होती, त्याची न्यायालये होती आणि त्याचे 7 राष्ट्रांशी बाहेरच्या राजकीय संबंध होते. तिथं त्याचे दूतावास होते. म्हणजे संस्थानिक असतानाच निजाम हा एका स्वतंत्र राष्ट्राचा अधिपती झाला होता. त्याच्याशी एकदा, दोनदा, तीनदा बोलणं झालं पण त्यांनी काही ऐकलं नाही. पण पुढे प्रकार असा झाला की या निजामाच्या राज्यामध्ये रझाकारांची एक संस्था उभी राहिली. ही रझाकारांची संस्था कासिम रिझवी नावाच्या माणसानं सुरू केली. हा कासिम रिझवी नावाचा जो ग्रस्त आहे हा आपल्या लातूरचा होता आणि या रझाकाराच्या संस्थेने हैदराबादमधल्या प्रजेवर आणि विशेषतः स्त्रियांवर भयानक स्वरूपाचे अत्याचार आणि जुलूम केले. या जुलुमाची जेव्हा माहिती आली तेव्हा पटेलांनी नेहरूंनाही सोबत घेऊन हैदराबादमध्ये फौजा पाठवण्याचा निर्णय घेतला. इथे एक वाईट गोष्ट सांगून टाकतो आणि मोठ्या माणसाची आहे. फौजा पाठवण्यापूर्वी नेहरूंनी के.एम. मुन्शींना हैदराबादमध्ये बोलणी करायला पाठवलं होतं. पण निजाम होता. त्यांनी मुन्शींना आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि मुन्शींना त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतल्याची माहिती जेव्हा नेहरूंना समजली तेव्हा नेहरूंनी तात्काळ विशेष विमान पाठवून मुन्शींना बोलवून घेतलं परत. आणि त्यानंतर त्यामुळं फिरोज भाई, देशाशी बेईमानी करणाऱ्यांना धर्म नसतो आणि इमानदारी करणाऱ्यांनाही धर्म नसतो. त्यांना फक्त देशच असतो. त्यांना फक्त देश. मुन्शीनं परत बोलवल्यानंतर मग भारताच्या फौजा निजामावर चालून गेल्या. 3 दिवस युद्ध झालं. तिसऱ्या दिवशी निजाम शरण आला आणि हैदराबादचं संस्थान भारतात विलीन झालं. वल्लभभाईंची बुद्धिमत्ता या ठिकाणची अशी की हैदराबाद या संस्थानाची आठवण सुद्धा जगाला राहू नये म्हणून त्याने हैदराबाद संस्थानचे 3 तुकडे केले. एक मराठवाड्याचा तुकडा महाराष्ट्राला दिला, एक तुकडा तिकडे तामिळनाडूला दिला आणि एक कर्नाटकाला दिला. पण हैदराबाद संस्थान होतं की नव्हतं अशी स्थिती निर्माण झाली. म्हणजे संस्थानिकांच्या आठवणी सुद्धा राहू नयेत यावर नेहरू आणि पटेल यांचं एकमत होतं. हे आपण लक्षात घ्या. या ठिकाणी एक गोष्ट मला सांगितली पाहिजे की सामान्यपणे असा प्रचार केला जातो की पटेल
संस्थानिकांच्या विरोधात होते आणि नेहरू मात्र संस्थानिकांच्या बाबतीत फार सोज्वळ होते. असं अजिबात नव्हतं. फिरोजभाई भोसले आहेत, त्यांनी घटनेचा अभ्यास केलाय. आपल्या घटनेमध्ये राईट टू प्रॉपर्टी असू नये असं नेहरूंचं म्हणणं होतं. याचं कारण त्यांना संस्थानिक आणि जमीनदार नको होतं. म्हणून नेहरू या संस्थानिकांच्या अधिक विरोधात होते, हे आपण लक्षात घ्या. पटेल तर प्रत्यक्ष कारवाई करणारेच होते. नेहरू विचारवंत होते, पटेल कर्तृत्वशील होते. हा त्या दोघांमधला फरक आहे. हैदराबादचं संस्थान विलीन केलं. राहिला प्रश्न काश्मीरचा. काश्मीरमधली प्रजा मुसलमान होती आणि 95% मुसलमान होती. आणि राजा हरिसिंग तेव्हाचा हा हिंदू होता. आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये काश्मीर संबंधी असा एक समज आहे की तिथल्या राजांनी तो प्रदेश पराक्रमाने मिळवला. तो पराक्रमाने मिळवला नाही, तो बेईमानीने मिळवलेला प्रदेश आहे. काश्मीरचा जो राजा होता हरिसिंग, त्याचा बाप गुलाब सिंग, हा काश्मीरच्या दक्षिणेला जो पीर पंजालचा प्रदेश आहे त्याचा जमीनदार होता. आणि शिखांचा महाराजा रणजित सिंग त्याचा सेनापती होता. या गुलाब सिंगांनी महाराणा रणजित सिंगांच्या हयातीमध्ये त्यांची खूप सेवा केली. पण रणजित सिंगांच्या मृत्यूनंतर शिखांना पराक्रमी नेता राहिला नाही. रणजित सिंगांचा मुलगा जो होता तो फारसा राजकारणामध्ये रस घेणाराही नव्हता आणि त्याला राजकारण समजतही नव्हतं. या गोष्टीचा फायदा घेऊन या गुलाब सिंगांनी इंग्रजांची हातमिळवणी केली आणि ब्रिटिशांच्या फौजा लाहोरवर बोलवून घेतल्या. म्हणजे आजचं जे लाहोर आहे, जे पाकिस्तानची राजधानी बनलेलं आहे, ती महाराजा रणजित सिंगांची राजधानी होती. आणि महाराजा रणजित सिंगांच्या राज्याचं नाव खलिस्तान होतं. तेव्हा खलिस्तानची राजधानी लाहोर होती, जी पाकिस्तानामध्ये आहे. या गुलाब सिंगांनी इंग्रजांच्या फौजा बोलवून घेतल्या. या फौजेने महाराजा रणजित सिंगाच्या उरलेल्या फौजेचा पराभव केला आणि या बेईमानीचं बक्षीस म्हणून फक्त 1,00,000 रुपयात तेव्हाच्या या गुलाब सिंगाला काश्मीर जम्मू हा प्रदेश देऊन टाकला. जम्मू काश्मीर आणि लडाख लेह या सबंध प्रदेशाची किंमत तेव्हा 1,00,000 रुपये ती गुलाब सिंगांनी आनंदाने दिली आणि तो राजा झाला. आता हा जो गुलाब सिंग आहे याला काश्मीरी जनतेचं काही माहीत नव्हतं, कारण हा डोगरा समाजाचा होता. आणि राज्य चालवायचं तर राजा आणि प्रशासन यामध्ये समन्वय असला पाहिजे. म्हणून त्यांनी जे अधिकारी नेमले ते काश्मीरातले नेमले नाहीत, ते जम्मूमधून डोगरा जातीतले लोक बोलवले आणि त्यांना मंत्रिमंडळात आणि प्रशासनामध्ये वरच्या जागा दिल्या. हा जो डोगरा समाज आहे, हा डोगरा समाज अर्थातच हिंदू आणि पंडितांचाही समाज आहे. काश्मीरामध्ये पंडितांविषयीचा जो राग आहे त्याचं कारण हे आहे, यात शोधावं लागतं. या लोकांनी, डोगरा जमातीच्या अधिकाऱ्यांनी काश्मीरी जनतेचा जो छळ केला आणि राजाच्या वतीनं प्रजेवर जुलूम करून तिला जे दरिद्री ठेवलं तेही लक्षात घेतलं पाहिजे. गुलाब सिंग बेईमान होता आणि हे बेईमानांचे साथीदार होते. आता या स्थितीमध्ये आणि संस्थानिकाला आपला प्रदेश कुठेही विलीन करायचा हा अधिकार हरिसिंगाला असल्यामुळे काश्मीरचं काय करायचं. या हरिसिंगांनी लबाडी अशी केली
की पहिल्यांदा तो जिनांना भेटला आणि मग नेहरूंना भेटला। जिनांनी त्याला अनेक अभिवचनं दिली की भारत तुला जे देऊ शकणार नाही ते आम्ही तुला देऊ, तेव्हा तू आपलं संस्थान आमच्याकडे विलीन कर। त्यामुळे हा बराचसा जिनांकडे वळलेला होता। नेहरूंशीही वाटाघाटी करताना त्यांनी सांगितलं की आम्हाला जर तुम्ही आम्हाला हव्या त्या सवलती देणार असाल तर आम्ही याचा विचार करू। भारत सरकारने सांगितलं की जे इतर संस्थानांच्या बाबतीत झालं तेच तुझ्याही संस्थानाच्या बाबतीत होईल, तुला वेगळी ट्रीटमेंट आम्ही काही देणार नाही। तेव्हा या हरिसिंगाने भारत आणि पाकिस्तानशी एक जैसे थे करार केला 2 वर्षांचा, की 2 वर्ष आहे ती स्थिती राहू द्या, 2 वर्षानंतर मला हवा तो निर्णय येईल, इकडे यायचं की तिकडे जायचं। आता या ठिकाणी आपण एकदा आलो की इथून पुढला इतिहास समजून घ्या। तो इतिहास असा आहे की भारतानं 2 वर्षाचा जैसे ते करार मान्य केला, त्या करारावर जिनांनीही सही केली, पण जिना हे फार धूर्त आणि चतुर्ग्रस्त होते। त्यातून जिनांना टीबी झालेला होता आणि आपल्या आयुष्यात फार दिवस नाही हे त्यांना दिसत होतं। तर 2 वर्ष थांबायची जिनांची तयारी नव्हती। तो करार केला, पण स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 या दिवशी। त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे 22 ऑक्टोबर 1947 या दिवशी जिनांनी काश्मीरात फौजा पाठवल्या। पाकिस्तानच्या फौजा दिसू नयेत म्हणून अफगाणिस्तानातून टोळीवाले बोलवले आणि अफगाणिस्तानचे टोळीवाले पाकिस्तानच्या फौजा म्हणून भारतात घुसवले आणि या फौजा दीर्घकाळपर्यंत काश्मीरचा प्रदेश ताब्यात घेत राहिल्या। हा हरिसिंग, मी शब्द उच्चारू नये पण उच्चारतो कारण मला त्याचा राग आहे थोडासा, हा इतका मूर्ख होता की हे टोळीवाले श्रीनगर पासून 13 किलोमीटर पर्यंत आले तरी याला त्याचा काही पत्ता लागला नाही आणि यांनी त्याची दखलही घेतली नाही। त्या टोळीवाल्यांच्या तोफांचे आवाज यायला लागले आणि बंदुकांचे आवाज यायला लागले, तेव्हा याच्या कानाचे पडदे फाटले आणि तेव्हा त्यांनी नेहरूंकडे मदत मागितली की तुम्ही आता या स्थितीमध्ये आम्हाला मदत करा। या ठिकाणची नेहरूंची भूमिका महत्वाची आहे। तो पटेलांकडे गेला नाही, तो नेहरूंकडे गेला आणि सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करा। तेव्हा नेहरू त्याला अतिशय स्पष्ट शब्दात असं म्हणाले की आम्ही तुम्हाला मदत करू, पण आमची अट आहे तुम्ही तुमचं संस्थान भारतात विलीन केलं पाहिजे। आधी विलिनीकरण नंतर सहाय्य, ही भूमिका नेहरूंची आहे। ही भूमिका ऐकल्यानंतर त्या हरिसिंगासमोर काही पर्याय राहिला नाही। त्यांनी सामिलीकरणावर सही केली। ती करत असताना 2-3 अटी त्यांनी टाकल्या, त्या नेहरूंनी मान्य केल्या। तेव्हाची गरज म्हणून संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन, नाणी, रेल्वे ही खाती केंद्र सरकारकडे असतील, बाकीची त्या संस्थानाकडे असतील, पण संस्थान भारतात विलीन होईल। त्याप्रमाणे संस्थान भारतात विलीन झालं। विलिनीकरणाची सही झाल्याबरोबर 7 तासाच्या आत भारताच्या फौजा विमानाने श्रीनगरला पोहोचल्या आणि त्यांनी टोळीवाल्यांशी युद्ध सुरू केलं। आता हे युद्ध जे आहे हे भारत आणि पाकिस्तानाच्या इतिहासातलं पहिलं युद्ध आहे आणि ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या 3-4 महिन्यात सुरू झालेलं आहे। ते बरंच चाललं म्हणजे कुठपर्यंत चाललं तर युद्धबंदी विराम 1 जानेवारी 1949 या दिवशी झाला। म्हणजे याचा अर्थ युद्ध 14 महिने चाललं।
भारत आणि पाकिस्तानचं युद्ध 14 महिने चालल्यानंतरही आपण पाकिस्तानच्या टोळीवाल्यांना आज आहे तिथपर्यंत मागे सरकवू शकलो आणि आताची जी सीमारेषा आहे ती त्यातून कायम झाली. ती तेव्हा जी होती ती आजही आहे. आता या ठिकाणी खरा प्रश्न येतो तो हा, आणि ज्यासाठी नेहरूंवर टीका होते ती, की आपल्यामधले काही विद्वान फार मोठे आहेत बरं का, त्यांना कोणत्याही विषयातलं समजतं, कोणत्याही विषयातलं. मी आहे, मला लष्करातलं काही कळत नाही, वैद्यक शास्त्रातलं कळत नाही, मला हे माझे वकील आहेत, मला कायद्यात काही कळत नाही, पण काही लोकांना सगळ्या विषयातलं सगळं समजतं. असे जे आपल्या देशामध्ये जे सर्वज्ञ आहेत त्यांचं म्हणणं असं की नेहरूंनी हे युद्ध आणखी 15 दिवस चालवलं असतं तर भारत पूर्णपणे काश्मीर आपल्या ताब्यात घेऊ शकला असता. काही जण तर असं म्हणतात 2 दिवस चालवलं असतं तरी काश्मीर आपण घेतलं असतं. अरे पण वास्तव तर समजून घ्या, इथं एक लष्करातला अधिकारी बसलाय, वास्तव तर समजून घ्या. वास्तव हे आहे की हिंदुस्थान जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा हिंदुस्थानाच्या लष्करामध्ये फक्त 5 लाख लोक होते. फाळणी झाली तेव्हा त्या 5 लाखातले 2,20,000 पाकिस्तानात गेले, 2,80,000 आपल्याकडे राहिले. या 2,80,000 मधले काही हैदराबादच्या सीमेवर होते, काही तिकडे मिझोरम नागालँडमध्ये होते, काही जुनागडच्या बॉर्डरवर होते. सगळं सैन्य काही काश्मीरात नेता येत नव्हतं, पण पाकिस्तानला मात्र त्यात सैन्य नेता येत होतं. तर दोन्ही देशांची सैन्य शक्ती सारखी होती. किंबहुना पाकिस्तानच्या लोकांना तो प्रदेश ओळखीचा होता आणि जनता मुसलमान असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना अनुकूलही होते. त्यामुळे तो प्रदेश ताब्यात ठेवणं पाकिस्तानला जमलं. जेवढी लढाई करता येणं शक्य होतं आणि जेवढं मागे त्यांना हटवता येणं शक्य होतं तेवढं हटवून भारताने युद्धविराम केला आणि नेहरूंनी तो प्रश्न युनोमध्ये नेला. आता नेहरूंनी युनोमध्ये का नेला याचं कारण पुन्हा असं आहे की शरणागती पत्करता येत नव्हती आणि समझोताही करता येत नव्हता. समझोता केला तरी आपण शरण गेलो किंवा हरलो असाच त्याचा अर्थ झाला असता. त्यामुळे एका त्रयस्थ शक्तीकडे हे न्यायचं म्हणून हा प्रश्न नेहरूंनी युनोमध्ये नेला. आता या ठिकाणी पुन्हा एक महत्वाचा प्रश्न आहे. नाव सांगून टाकू का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक बौद्धिक प्रमुख माझ्या फार प्रेमात होते. त्यांच्याशी जेव्हा मी या प्रश्नावर चर्चा केली तेव्हा ते मला म्हणाले की पण मग या स्थितीमध्ये नेहरूंनी परदेशांची आपल्या जवळच्या मदत का मागितली नाही? मदत मागायची होती. तेव्हा मी त्यांना म्हणालो की अहो इतिहास समजून घ्या ना जरा. मी बौद्धिक प्रमुखाशी बोलत होतो हे लक्षात घ्या. अरे इतिहास जरा समजून घ्या ना. आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा काही आठवड्याच्या आत पाकिस्तान अमेरिकेच्या सेंटो या लष्करी समूहात सामील झाला. त्यामुळे अमेरिका आपोआपच पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली आणि स्टॅलिन हा जो दुसरा हुकुमशहा होता, महाशक्तीचा नेता, हा स्टॅलिन गांधी, नेहरू आणि पटेल हे भांडवलदारांचे हस्तक आहेत अशी जाहीर शिवीगाळ करत होता. तो इतका वाह्यात होता की 1953 पर्यंत म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत त्यांनी हिंदुस्थानच्या राजदूताला साधी भेट सुद्धा दिली नाही. आणि राजदूत कोण होते? डॉक्टर राधाकृष्णन. मरण्याच्या 8 दिवस अगोदर त्यांनी राधाकृष्णन बोलवलं
आणि त्यांच्याशी 5 मिनिट बोलले. राधाकृष्णनही त्यांच्याशी बोलले नाहीत फारसे. राधाकृष्णांना एक सवय होती, त्यांनी त्या आपल्या सवयीप्रमाणे स्टॅलिनच्या गालावर असं थोपटलं. त्यामुळे स्टॅलिनचे जे बॉडीगार्ड होते ते एकदम नाराज झाले. तेव्हा राधाकृष्णन म्हणाले, काही नाराज होण्याचं कारण नाही, माझी सवय आहे, मी हे सगळ्यांना त्यांनी माओ त्से तुंगाच्या गालावर सुद्धा अशी चापट मारली. अहो म्हणजे 53 पर्यंत रशिया बोलायला तयार नाही आणि पाकिस्तान सेंटो करारामध्ये सामील होत आहे. अशा वेळी हिंदुस्थानला मदत करणार कोण? सिलोन मदत करू शकत नव्हतं. दुसरा कोणताही देश भारताला मदत करू शकत नव्हता. ही स्थिती आपण लक्षात घ्या. आपण कोणत्याही एका शक्ती गटात नव्हतो. त्यामुळं अमेरिकाही आपल्या बाजूला नाही, रशियाही आपल्या बाजूला नाही. भारत एकाकी होता. या ठिकाणी विलासभाऊ एक अतिशय गंभीर गोष्ट मी जाहीरपणे सांगून टाकतो. नेहरूंनी नॉन अलाइनमेंटचं जे धोरण स्वीकारलं ते फार खुशीनं स्वीकारलं नाही, ते नाईलाजानं स्वीकारलं. पाकिस्तान अमेरिकेच्या गोटात आहे, रशिया आम्हाला भांडवलदारांचे हस्तक म्हणतो. या स्थितीत आम्ही जायचं कुठे? खरं तर नेहरूंच्या मनामध्ये लोकशाही देशांच्या बाजूने जाण्याची इच्छा होती. त्यांनी पूर्व जर्मनीला मान्यता दिली नाही, पश्चिम जर्मनीला दिली, म्हणजे अमेरिकेत जर्मनीला दिली. व्हिएतनाम मधला जो अमेरिकन व्हिएतनाम होता त्याला मान्यता दिली, कम्युनिस्ट व्हिएतनामला मान्यता दिली नाही. कोरियामधल्या दक्षिण कोरियाला मान्यता दिली, उत्तर कोरियाला दिली नाही. म्हणजे नेहरूंची भूमिका स्पष्ट होते, ते लोकशाहीवादी होते. पण लोकशाहीवाद्यांचा नेता असलेला अमेरिका हा देश पाकिस्तानच्या बाजूने आणि रशिया यांनाच भांडवलदार म्हणत. या स्थितीमध्ये इकडेही जाता येत नाही, तिकडेही जाता येत नाही आणि 2 शक्ती गटात जग विभागलं आहे. मग अशा वेळी आपण काय करायचं असतं? मग अशा वेळी आपलं स्वातंत्र्यच घोषित करायचं असते. आम्ही आपल्या देशातच नाही तर जगातही स्वतंत्र आहोत हे नेहरूंनी सांगितलं. नॉन अलाइनमेंटचा अर्थ काय होतो? नॉन अलाइनमेंटचा अर्थ तटस्थता नाही. तटस्थतेमध्ये आम्ही कशातही भाग घेणार नाही असा एक अर्थ आहे. ते स्वित्झर्लंडचं धोरण आहे, ते एकेकाळी अमेरिकेचंही धोरण होतं दुसऱ्या महायुद्धापर्यंत. नॉन अलाइनमेंटमध्ये आम्हाला हव्या त्या बाजूने जाऊ, ते आम्ही कोणाची पर्वा करणार नाही. नॉन अलाइनमेंट ही राष्ट्रीय स्वातंत्र्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्याचीही गोष्ट आहे. इथं एक मुद्दा थांबून मी तुमच्या प्रश्नासाठी थांबतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि आपल्या देशाचे तत्कालीन नेते किती थोर होते हेही लक्षात घेतलं पाहिजे. हा देश स्वतंत्र झाला तेव्हा हिंदुस्थानचं लष्कर 2,80,000 होतं. चीनच्या लष्करात तेव्हा 35 लाख लोक होते लाल सेनेमध्ये. तर आणि चीनने भारताला मान्यता दिलीच नाही अखेरपर्यंत. अजूनही चीनने आपल्या उत्तर सीमेला मान्यता दिलेली नाही. पण 2,80,000 सैन्य, देशात उपासमार आहे, उद्योग नाही, सुतळीचा तोडा होत नाही, टाचणी होत नाही, कसलाही उद्योग नाही, उपासमार मोठ्या प्रमाणावर, देश दरिद्री आहे, बेकारी आहे. या स्थितीमध्ये नेहरूंनी नॉन अलाइनमेंटची घोषणा केली आणि ज्यांना कोणत्याही शक्ती गटात सामील व्हायचं नाही त्यांनी या आमच्यासोबत यावं अशी घोषणा जगात केली. नेहरूंच्या मागे जगातले किती देश आले? 148 देश आले. 148. याचा अर्थ समजून, याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा अत्यंत दुबळे होतो तेव्हा आपण 148 देशांचे नेते होतो.
त्या नाम परिषदेमध्ये त्यांच्या कर्नल नासेर होते, मार्शल टिटो होते, डॉक्टर सुकार्णो होते. हे सगळे या नाम परिषदेचे नेते होते आणि नेहरू त्यांचे सर्वोच्च नेते होते. म्हणजे हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याबरोबर काही काळातच तो 148 देशांचा नेता झाला आणि दुबळा असताना नेता झाला. युनो मध्ये या देशांची संख्या फार मोठी होती, त्यामुळे युनोच्या आमसभेमध्ये नेहरूंचं बहुमत होतं. कधीतरी दुर्दैव, काय सांगायचं तुम्हाला, दुर्दैव. मी साहित्याच्या क्षेत्रातला एक हमाली केलेला माणूस आहे थोडीशी. मी सांगतो, मराठीमध्ये नेहरूंचं एक चरित्र नाही, एकही चरित्र नाही. नेहरूंचं कशाला, गांधीजींचं चरित्र नाही. आपण किती कृतज्ञ आहोत आपल्या नेत्यांच्या बाबतीमध्ये, जरा समजून घ्या. मग हा वाईट शब्द आहे, पण आहोत आहे, नाही आहे ना मराठीमध्ये गांधींचं चांगलं चरित्र. नेहरूंचंही चांगलं चरित्र नाही. का नाही? कारण ते आपल्याला आपले वाटलेच नाही, ते आपल्याला आपले वाटले. ही स्थिती आपण एकदा लक्षात घ्या. हा माणूस देश दुबळा असताना 148 देशांना आपल्या समोर आणू शकला, आपल्या सोबत आणू शकला आणि त्यांचा नेता झाला. ही स्थिती काश्मीर बाबतची आहे. ही तेव्हा जशी होती तशीच आजही आहे आणि आजचं ते डोनाल्ड ट्रम्पचं खरं असेल तर ती तशीच राहणारही. त्यामुळं हा इतिहास आपण एकदा समजून घेतला की काश्मीरचा प्रश्न सोडवण्यामध्ये किंवा आज आपल्या देशात जे काश्मीर आहे ते नेहरूंच्या मुळे आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि नेहरूंचे उपकार मानले पाहिजे. फार मोठा माणूस होता तो, त्याच्यामुळे काश्मीरचा प्रदेश आज जो 2/3 एवढा आपल्या ताब्यात आहे तो नेहरूंच्या मुळे आहे, तो त्यांच्या धोरणांच्या मुळे आहे आणि तो त्यांच्या नेतृत्वातल्या खंबीरपणामुळे आहे. गांधीजी गेले होते, सरदारांचा मृत्यू 15 डिसेंबर 1950 मध्ये झाला. त्यामुळे नेहरू राष्ट्रीय राजकारणाच्या पातळीवर एकटे होते. ते एकटे असताना त्यांनी हा निर्णय घेतला आणि 148 देश आपल्या मागे आणले आणि नुसते आणले नाहीत, थेट इंदिरा गांधी प्रधानमंत्री असेपर्यंत ते 148 देश भारतासोबत होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या 148 देशामध्ये 26 देश मुस्लिम होते. ते पाकिस्तानच्या बाजूने नव्हते, आपल्यासोबत होते. हे नेहरूंचं कर्तृत्व काश्मीरच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. हे समजून न घेता जे नेहरूंना शिव्या देतात त्यांना मी फक्त दुरून नमस्कार करतो. याच्या पलीकडे काही करता येत नाही. याचं कारण असं आहे की विचार करणाऱ्यांना सांगता येते, मत बनवून घेतलेल्याला काही सांगता येत नाही. कारण परवा मी गांधी साहित्य विचाराच्या संमेलनात एक भाषण केलं, त्यात मी असं म्हणालो की वादी हा सर्वात वाईट शब्द आहे मराठी भाषेतला. वादी हा सर्वात वाईट शब्द आहे, कारण वादी हा थांबलेला विचारवंत असतो. विचार हा प्रवाही असला पाहिजे. जो वादी होतो ना तो विचार थांबल्याशिवाय वादी होतच नाही. आणि जो वादी होतो किंवा प्रतिवादी होतो तो वकील होतो. तो वकील होतो, तो न्यायाधीश होत नाही. मित्र, माझी विनंती अशी आहे की आपण न्यायाधीश झाला पाहिजे, वकील नाही व्हायचं. वकील नाही व्हायचं. न्याय करता आला पाहिजे, विवेकाने जगता आलं पाहिजे. नेहरू हा असा विवेकशील नेता होता आणि
तो या देशाचा पहिला प्रधानमंत्री झाला आणि त्याच्या परंपरेप्रमाणे हा देश दीर्घकाळपर्यंत चालला आणि या अवस्थेपर्यंत आला. आता तो बिघडवण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे. आपण घेतलेली आहे आणि बिघडवणारी माणसं निवडूनही गेलेली आहे. तो त्यांना आपण दोष कशाला द्यायचा? आपण आपली काही जबाबदारी आहे की नाही? तर इथं मी काश्मीर प्रश्नाचा विचार थांबवतो. काही तुम्हाला या संदर्भात विचारायचं असेल तर घ्या, विचारू. तू पण विचार. धन्यवाद सर. काश्मीरच्या इतिहासाबद्दल मी जे प्रश्न स्वतःच्या डोक्यात आणि डायरीमध्ये सुद्धा लिहिले होते त्यांची, आणि मला वाटतं आपल्या मित्रांच्या डोक्याच्या मनात सुद्धा जी प्रश्न होती त्यांची उत्तरं आपल्याला मिळाली. तर आजचा जो टॉपिक आपण घेतलेला आहे भारताचा काश्मीर आणि मुस्लिम प्रश्न, तर काश्मीरच्या इतिहासात जेव्हा डोकावतो तर एक प्रश्न अजून राहतो की एक नॅरेटिव्ह सध्या 2014च्या जवळपास सुरू झालं होतं या देशात आणि खूप जोरात आहे अजूनही, की आज मुसलमान 14 ते 15% आहेत, परंतु काही वर्षात हे 80% पोहोचतील आणि या देशाचा ताबा घेतील. परंतु जेव्हा मी काश्मीर बघतो सर, 95% मुसलमान, हिंदू राजा आणि बंडाचा इतिहास दिसत नाही. तर असं का? आणि त्याचा आणि भारतीय मुसलमानांच्या प्रश्नावर हे जे हा नॅरेटिव्ह क्रिएट होतो हा खोटा ठरत नाही का? अलीकडे आपल्याकडे असं फार बोललं जात आहे की इतिहास नव्याने लिहिला गेला पाहिजे, आणि नव्यानं लिहिला गेला पाहिजे असं म्हणणारे लोक कोण आहेत? ज्यांना खोटा लिहायचा आहे ते आहेत. कधीतरी तुम्ही सांगितलं हे समजून घ्या. तुमच्याच प्रश्नाकडे पहिल्यांदा वळतो. काश्मीरामध्ये एकेकाळी हिंदू राजांचंच राज्य होतं. कल्हणानं राजतरंगिणी नावाचा जो ग्रंथ लिहिलाय तो हिंदू राजांच्या पराक्रमावर लिहिलाय. आणि तुम्हाला माहित, आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल कदाचित, या राजतरंगिणीचा संस्कृतात ग्रंथ आहे, याचा इंग्रजी अनुवाद विजयालक्ष्मी पंडितांच्या यजमानांनी केलाय, रणजित पंडितांनी केलाय, आणि तोही तुरुंगात असताना केलाय. रणजित पंडित नेहरूंचे फार जवळचे मित्र होते आणि विजयालक्ष्मींचे ते यजमानच होते. तो पहिले राजे हिंदू. त्यानंतर काश्मीरामध्ये बौद्धांचा प्रवेश झाला आणि संबंध काश्मीर बुद्ध झालं, आणि बुद्धाच्या मूर्ती काश्मीरातच नाही तर थेट अफगाणिस्तान पर्यंत गेल्या. तालिबान्यांनी परवा तोफा डागून बामियान बुद्धाच्या ज्या मूर्ती तोडल्या त्या अशाच तोडल्या का? त्या मूर्ती उभ्या कोणी केल्या? त्या बौद्धांनी केल्या. म्हणजे हिंदू राजांच्या नंतर बौद्ध राजांचा इतिहास येतो, त्यानंतर मोगलांचा इतिहास येतो. पण या ठिकाणी भारतातल्या इतर भागातले मुसलमान आणि काश्मीरातले मुसलमान यांच्यातल्या वृत्तीतला फरक समजून घेतला पाहिजे. तो फरक असा आहे की कदाचित बाकीच्या भारतातले बरेच मुसलमान सक्तीनं मुसलमान झाले असतील धर्मांतर करून. काश्मीरातले मुसलमान सक्तीनं मुसलमान झाले नाहीत. काश्मीरातले मुसलमान जे मुसलमान झाले ते मुसलमान धर्मामधल्या सुफी संतांच्या उपदेशामुळे मुसलमान झाले. ते संतांच्या उपदेशामुळे झालेले मुसलमान आहेत, ते तलवारीच्या धाकानं झालेले नाहीत. मी तलवारीच्या धाकानं झालेल्या थोर पुरुषांची नावं सांगू शकतो, पण जाऊ द्या, कशाला त्यांचं, तो आताचा विषय नाही. जे सुफी संत आणि आपले मराठी संत यांच्यात काही फरक नाहीये. सुफी संतांचे ग्रंथ जर आपण वाचले तर ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या फार जवळ जाणारे ते ग्रंथ आहेत.
संतांच्या शिकवणीचा परिणाम होऊन काश्मीर मुसलमान बनलं आणि त्यामुळं तुम्ही म्हणता तसं राजाच्या विरुद्ध बंड करणे, तलवार हाती घेणे वगैरे वगैरे असं काही केलं नाही. आता सुद्धा त्या टोळीवाल्यांनी पहलगाममध्ये जी माणसं मारली तेव्हा इथून गेलेल्या प्रवाशांना सहाय्य, आसरा, आश्रय कुणी दिला? मुसलमानांनी दिला. आपल्या घरी ठेवलं, घरी येऊ घातलं, मशिदी उघडून दिल्या. आणखी काय पाहिजे? मित्र हो, हे संघर्ष आणि हे झगडे जनतेचे नाहीत, सत्ताधाऱ्यांचे आहेत. सत्ताधाऱ्यांचे आहेत. त्यामुळं या प्रश्नांकडे पाहत असताना आता सुद्धा भारतातल्या जनतेला, तुम्हाला आणि मला, पाकिस्तानच्या जनतेची काय गरज आहे? काही कर्तव्य नाही. पाकिस्तानातल्या जनतेला विचारा ना, हिंदुस्थानशी तुमचं काही वैर आहे का? नाही. त्यांचा तो नवाज शरीफ एकदा तर असं म्हणाला की तुमचा सचिन तेंडुलकर आमच्याकडे अध्यक्षपदाला उभा राहिला तर तो निवडून येईल म्हणून. हो, हे सचिन तेंडुलकर बद्दल म्हटलं. जनतेच्या बाबतीत तुम्ही आपली अडचण काय होतोय? मी सुद्धा राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे. आमचं सारं लक्ष सत्तेवर असतं. मोदी, अरे 31% मतं आहेत ना, 69% विरोधात आहेत ना. ती कुणी आहेत की नाही? ते कुणी आहेत की नाही? म्हणजे 51% लोक 49%पेक्षा शहाणे असतात असं काही गणित आहे का? काय शहाणपणाला गणित नसते. मधुलिमा एकदा म्हणाले की 1 man with truth is majority. 1 man with truth is majority. एकटा माणूस असेल पण तो मूल्यांसाठी उभा राहत असेल तर तो बहुमत आहे. तुला विचारायचं आता काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला, मला वाटतं 22 एप्रिल, आणि त्यात त्यांनी जे पर्यटक गेले होते त्यांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली असं सरकार सांगते. हा अधिकृत ज्या नाही, अधिकृत आहेत त्यांचं मानलं तर म्हणू शकतो. तर मला असं वाटतं की त्यांना पर्यटक किंवा नागरिक मारायचे नव्हते, तर एका विशिष्ट धर्माला त्यांनी लक्ष केलं. हिंदू धर्माला लक्ष केलं. याचा अर्थ असा आहे की ज्याला आपण राष्ट्र म्हणतो ते राष्ट्र समावेशक असतं, ज्याच्यामध्ये वंश, धर्म, भाषा सगळ्यांचे लोक असतात. हे सगळे पुन्हा गोविंदाने राहतात, त्याला आपण राष्ट्र म्हणतो. परंतु दहशतवाद्यांनी धर्माला, एका विशिष्ट धर्माच्या, हिंदू धर्माच्या लोकांना जे लक्ष केलं, याचा अर्थ ते एका राष्ट्रामध्ये 2 राष्ट्र आहेत असं मानतात, धर्माचं राष्ट्र आहे असं मानतात. आणि त्याला तुमच्या राज्यशास्त्रामध्ये द्विराष्ट्र सिद्धांत म्हणतात. हा द्विराष्ट्र सिद्धांत स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा होता, कारण काही संघटनांनी तेव्हाही भारत हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे अशी मागणी केली होती, आणि नंतरच्याही काळात तो प्रभावी राहिला. ह्या द्विराष्ट्राबद्दल, सिद्धांताबद्दल, आणि हा जो राष्ट्रवाद आहे ज्याला आपण अतिरेकी राष्ट्रवाद म्हणूया, जो धर्माने प्रेरित असतो, ह्याच्याबद्दल काश्मीरच्या आणि भारतीय मुस्लिमांच्या संदर्भात आम्हाला माहिती. पहिली गोष्ट अशी आहे की राष्ट्र आणि धर्म यांचा काहीही संबंध नाही. फार स्पष्ट आहे, न आवडणार आहे पण खरं आहे. आणि आपल्याकडे प्लेटोचं एक वाक्य आहे की जो खरं बोलतो ना त्याचाच सगळे तिरस्कार करतात. खरं हे आहे, जोसेफ मॅझिनी नावाचा इटलीचा
स्वातंत्र्य योद्धा होता. त्यांनी त्याच्या काळामध्ये राष्ट्राची व्याख्या अशी केली की एक धर्म, एक भाषा, एक संस्कृती, एक प्रदेश, एक जीवन पद्धती ज्यांची असेल त्यांचं राष्ट्र होते. आता ही व्याख्या आज जर घेतली ती या व्याख्येत जगातला एकही देश बसत नाही. सगळ्या देशांमध्ये भिन्न भाषा आहेत, भिन्न जीवन पद्धती आहे, संस्कृती आहेत. बसत नाही ना. हिंदुस्थानही बसत नाही, पाकिस्तानही बसत नाही. एक द्विराष्ट्रवादासंबंधी तुम्ही जे बोललात त्याही बाबतीत सांगितलं पाहिजे. द्विराष्ट्रवादाची भूमिका कुणी कुणी घेतली? इस्लाममध्ये शाह वलीउल्ला नावाचा संत झाला 18व्या शतकामध्ये. तो म्हणाला की एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे हिंदू आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत. तो मेला पुढे. ही भूमिका पुढे सय्यद अहमद, शेख सर सय्यद अहमद, जे अलीगड विद्यापीठाचे संस्थापक आहेत, त्यांनीही घेतली. ही मुसलमानांमध्ये यांनी घेतली. आपल्याकडे सावरकरांनी घेतली. सावरकर द्विराष्ट्रवादी होते ना. हिंदू राष्ट्र हा का प्रकार आहे? की संघ हिंदू राष्ट्र म्हणतो ना. संघाचा नेता आमच्या गावचा असल्यामुळे जरा मी सौम्य भाषेत बोलतो. पण त्याला काय करायचं आहे ना तिथलं. तर मुद्दा असा आहे की द्विराष्ट्रवादाची भूमिका घेणारे मुसलमानांमध्येही होते, हिंदूंमध्येही होते. पण हे लोक कोण किती होते? हे कडवे होते. त्या धर्मातले कडवे होते. सारे समाज असे नव्हते. ज्या धर्मामध्ये सलीउल्ला जन्माला आला किंवा सर सय्यद अहमद जन्माला आले, त्या समाजामध्ये मौलाना आझादही जन्माला आले ना. मौलाना आझाद तर अखेरपर्यंत अखंड भारत म्हणत होते. त्यांचा फाळणीला शेवटपर्यंत विरोध होता. त्यासाठी त्यांनी नेहरूंवरही टीका केली, पटेलांवरही टीका केली. त्यांचं इंडिया विन्स फ्रीडम हे आत्मचरित्र वाचा ना. केवळ मौलाना आझाद नाही, खान अब्दुल गफार खान काय होते? खान अब्दुल गफार खान तर पख्तुनिस्तान सुद्धा भारतामध्ये विलीन करावं या मताचे होते. आणि ते विलीन होणार नसेल तर आम्हाला पाकिस्तानातही राहायचं नाही, आमचं स्वतंत्र राष्ट्र पाहिजे, अशी भूमिका घेणारे होते. किती वर्ष हा माणूस तुरुंगात राहिला या देशभक्तीसाठी. कारण गांधींना आपलं गुरु मानत होत. गांधीच्या मार्गापासून दूर जायचं नाही. 27 वर्ष तुरुंगात राहिला. 27 वर्ष. 10 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात भारतात आणि 17 वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात तिकडे. 27 वर्ष राहिला. पण तरी सुद्धा आपल्या मूल्यांपासून दूर गेला नाही. तो द्विराष्ट्रवादी नव्हता, तो एक राष्ट्रवादी नव्हता, तो माणुसकीवादी होता. माणुसकीचा विचारवंत होता. हे माणुसकी जपणारे जे लोक आहेत यांच्याकडे आमचं लक्ष जात नाही. आमचं लक्ष सर सय्यद अहमदकडे जाते, मौलानांकडे जात नाही, किडवाईंकडे जात नाही, रफी अहमद किडवाईंकडे जात नाही. आमचं लक्ष संघाकडे जाते आणि सावरकरांकडे जाते. गांधींकडे का जात नाही? जवाहरलाल नेहरूंकडे का जात नाही? पटेलांकडे का जात नाही? ते तर नव्हते ना द्विराष्ट्रवादी. त्यांना हिंदू मुसलमानांचा फरकही झाला नव्हता. इथे एक गोष्ट मला सांगितली पाहिजे आणि ती यासाठी सांगितली पाहिजे की एक भ्रम पसरवला जातोय अलीकडे. आपने जो बोला वो सही है. फार भ्रम पसरले जात आहेत. तो असा पसरला जातोय की सरदार पटेल हिंदुत्ववादी होते आणि नेहरू मात्र नेहरू. असं नव्हतं, असं नव्हतं.
असं नव्हतं. फरक होता भूमिकांमध्ये. नेहरू धर्मनिरपेक्षता किंवा माणुसकी हे मूल्य मानत होतं. धर्मनिरपेक्षता नसेल तर लोकशाही असूच शकत नाही, ही नेहरूंची भूमिका होती. सरदारांची भूमिका व्यवहारी होती. ही भूमिका सरदारांनी BM बिर्ला या उद्योगपतीला लिहिलेल्या पत्रात आलेली आहे. हा बिर्ला कलकत्त्याचा. त्यांनी नेहरूंना एक असं पटेलांना पत्र लिहिलं की पाकिस्तान झालं आहे, मुसलमान वेगळे झालेत, आता उरलेल्या देशाला हिंदुस्थान म्हणायला काय हरकत आहे. सरदारांनी त्याला 6 पानांचं उत्तर दिलंय. आणि काय उत्तर आहे, सगळ्या भारतीयांनी वाचलं पाहिजे. उत्तर म्हणून राजकारण म्हणून सोडून द्या, अरे भाषा म्हणून सुद्धा वाचलं पाहिजे. काय डौलदार इंग्रजी आहे सरदारांचं. भैया एक दिवस माउंट बॅटन असं म्हणाला की सरदारांशी इंग्रजीतून पत्रव्यवहार करताना मला माझ्या इंग्रजीचा संकोच वाटतो. हा, सरदारांनी असं लिहिलंय त्याला बिर्लांना की आपण हिंदुस्थान म्हणू शकत नाही. याचं कारण असं आहे की आपण जर हा देश हिंदूंचा आहे म्हटलं तर काश्मीर आपण हक्क कसा सांगू, पंजाबवर कसा सांगू, या देशामधल्या 20% अल्पसंख्याकांना आपले कसं म्हणू. आणि अगदी आता तुम्ही हिंदुत्ववादच म्हणताय म्हणून म्हणतो, आम्ही हिंदू तरी कुठे एक आहोत का एक नाही ना. आम्ही सुद्धा चांगलेच जातीत वाटले गेलेलो आहोत. आणि हिंदू मुसलमानांमध्ये नसेल एवढं वैर आमच्यात आहे. तुम्ही शिया सुनी म्हणून भांडले, पण आम्ही सवर्ण आणि अवर्ण म्हणून भांडलो. तुम्ही तिकडे गरिबांवर अन्याय केला, आम्ही इकडे दलितांवर अन्याय केला. त्यामुळं अन्याय करण्याच्या बाबतीमध्ये हा राष्ट्रवाद वगैरे काही येत नाही, हे आपण लक्षात घ्या. आणि द्विराष्ट्रवादाची भूमिका ही या देशात कधी मान्य झाली. 1921 मध्ये पहिली निवडणूक गांधीजींच्या नेतृत्वामध्ये झाली केंद्रीय कायदे मंडळाची. हिंदू महासभेचा एकही माणूस निवडून नाही आला ना, एकही माणूस निवडून आला. 47 पर्यंत त्यांची माणसं कधी ग्रामपंचायतीत आली नाही. पुढे जाऊन सांगतो 1967च्या निवडणुकीपर्यंत हिंदुत्ववादी पक्षांना या देशात 6% सुद्धा मतं मिळाली नाहीत. 6% सुद्धा नाहीत. मग 94% हिंदुस्थान कोणाच्या बाजूने होता. आणि ते 94% काय फक्त मुसलमान होते का. हे बघा, मी मगाशी वाक्य एक उच्चारलं की राष्ट्र आणि धर्म या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तसं राजकारण आणि धर्मकारण याही 2 गोष्टी वेगळ्या आहेत. समाजकारण आणि जातीकारण याही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यातला प्रत्येकाचा विचार करताना त्याचा वेगळा स्वच्छ अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि तो अर्थ या देशाच्या इतिहासामध्ये अनेकांनी समजून घेतला आहे. आमच्याकडचं दुर्दैव असं आहे की इतिहास न वाचता इतिहासावर अधिकारवाणीनं बोलणारे लोक आमच्यात फार आहेत, फार आहेत. अरे शिवाजीचे सेनापती होते ना मुसलमान, आणि औरंगजेबाचे सेनापती हिंदू होते ना. कधीतरी तो विचार करा. की आता सरांनी इतिहासाला टच केलेलंच आहे, तर संवैधानिक इतिहास सुद्धा बघावा. तर प्रश्नाच्या आधी मी एक थोडासा इतिहास सांगतो सर, की आता आपण जग जिंकल्याचा आव आणलेला आहे 2019 मध्ये, जेव्हा आर्टिकल 370 आपण कॉन्स्टिट्यूशन मधनं बाजूला केलं. तर एकदा राजा हरिसिंगाने सही केल्यानंतर संविधान सभेत 370 आलं. त्यावेळेस संविधान सभेत
हिंदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी हे काँग्रेसचे नॉमिनी म्हणून होते. हिंदू महासभेचे नाही, त्यांच्या नावासमोर नेहमी लिहून यायचं काँग्रेस नॉमिनी, ते सुद्धा होते. जेव्हा आर्टिकल 370 मतदानासाठी आणि चर्चेसाठी आलं की एक विशेष दर्जा त्याच्यात होता, तर त्यावेळेस फक्त एका मेंबरने ऑब्जेक्शन घेतलं, बाकी कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही. का हा विशेष दर्जा का? श्यामाप्रसाद मुखर्जींचा उल्लेख मी विशेषतः याच्यासाठी केलं की ते होते त्यावेळेस संविधान सभेत, आणि ते मेंबर एकटे मेंबर होते मौलाना हसरत मोहानी. यस, त्यांनी तो ऑब्जेक्शन घेतला की जेव्हा सगळे एकत्र आलेलो आहोत, सगळे एक झालेलो आहोत, तर हा विशेष दर्जा का? ते भारतीय मुसलमान, त्यांनी तो ऑब्जेक्शन घेतला. मग 1952 मध्ये नेहरू आणि शेख अब्दुल्ला करार झाला. 1954 मध्ये तो जो एक विशेष घटनापीठ किंवा घटना समिती काश्मीरची निर्माण झाली होती, ती त्या करारामुळे संपवण्यात आली आणि घटना निर्माण करण्याचा अधिकार तो संपला काश्मीरचा. हा त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या 3 कॉन्स्टिट्युशनल बेंचच्या जजमेंट बदला पार्ट. सर, कधी मी बघितलं नाही की आर्टिकल 370च्या फेवरमध्ये संपूर्ण भारतात कुठल्या तरी मुसलमान संघटनेने कधी आंदोलन केले. मी कधीही बघितलं नाही की आर्टिकल 370 प्रमाणे कुठलेही अधिकार कुठल्या तरी मुसलमानाने संपूर्ण भारतात मागितलेला आहे. परंतु आता एक इतरीकरण, ज्याला आपण म्हणू अदरायझेशन ऑफ मुस्लिम्स, हा जो प्रकार पक्का झालेला आहे भारतात की मुसलमानांना अदर म्हणून ट्रीट करायचं, जसं जर्मनीमध्ये ज्यूंना अदर ट्रीट करायचं, तर हा जो प्रकार झालेला त्याच्यात आर्टिकल 370ला एक हत्यार म्हणून वापरण्यात आलं. तर खरंच आर्टिकल 370चा काश्मीरच्या मुसलमानांना तरी काही फायदा झाला का, किंवा त्याला कधीतरी भारतीय मुसलमानांनी सपोर्ट केला का? 370वा कलम हे जे काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम आहे, या कलमाची मागणी किंवा अशा स्वरूपाची वेगळ्या दर्जाची मागणी काश्मीरच्या मुसलमानांनी केली नाही. ती हरिसिंगांनी केली. फार महत्वाचं. आमचं राज्य आम्ही विलीन करतो, पण आम्हाला विशेष दर्जा द्या, ही हरिसिंगांनी मागणी केली. आणि हरिसिंग हिंदू होता. सामिलीकरणाच्या जाहीरनाम्याच्या वेळी नेहरू फार सावध होते, लोकशाहीवादी होते. त्यांनी हरिसिंगाची सही घेतली, पण ते म्हणाले की इथं मुसलमान जास्त असल्यामुळं हा राजा त्यांचा प्रतिनिधी नाही, म्हणून जनतेच्या प्रतिनिधीची ही सही पाहिजे त्यावर. म्हणून शेख अब्दुल्लांची सही घेतली. तेव्हा ते शेरे काश्मीर म्हटले जायचे, फार लोकप्रिय नेते होते. पुढे मुख्यमंत्री झाले, त्यांचा मुलगाही मुख्यमंत्री झाला, नातूही मुख्यमंत्री आहे. तो जनता नव्हती विरोधात, भैया कलमाची मागणी कर, ही हरिसिंगाची मागणी आहे. आणि तुम्ही बरं झालं हे सांगून टाकलं की श्यामाप्रसाद मुखर्जींनी नाही मागणी केली, ती तर मोहानींनी मागणी केली. विरोध मोहानींनी विरोध केला. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की वेगळेपणाची भाषा बोलणारे किंवा वेगळेपणाचा आग्रह दुराग्रह धरणारे लोक हे नेहमी अल्पसंख्य राहिलेले आहेत. आपली अडचण अशी आहे की आम्ही अल्पसंख्याकांकडेच अधिक लक्ष देतो, त्यांना टार्गेट करतो, कारण ते फार सोपं असतं. फिरोजभाई, राजकारणामध्ये प्रेमापेक्षा, सौहार्दापेक्षा
अधिक सामर्थ्यवान अशी जर कोणती भावना असेल तर ती द्वेषाची आहे. प्रेम करून माणसं मिळवायला फार वेळ लागतो, द्वेष करून तोडायला काही लागत नाही. एका क्षणात माणसं तोडता येतात. त्यामुळं द्वेषाचं राजकारण करणारे आणि प्रेमाचं राजकारण करणारे, सर्व धर्म समभाव म्हणणारे आणि एका धर्माचं राष्ट्र म्हणणारे, हे समजून घेतलं पाहिजे. आजच्या घटकेला या जगात फक्त 2 देश असे आहेत की जे स्वतःला धर्मराष्ट्र म्हणतात. किंवा 2 देशही नाहीत, एकच, तो म्हणजे इस्रायल आणि मुस्लिम राष्ट्र आहेत काही. बाकी या जगातला एकही देश स्वतःला धर्मराष्ट्र म्हणवत नाही. या देशामध्ये 149 देशांमध्ये ख्रिश्चन बहुसंख्य आहेत, पण ते सगळे स्वतःला सेक्युलर म्हणवतात. 49 मुस्लिम देश आहेत, त्यातील निम्मे स्वतःला सेक्युलर म्हणवतात. हिंदू बहुसंख्य असलेला हिंदुस्थान आणि नेपाळ हेही स्वतःला सेक्युलर बनवतात. परवापर्यंत नेपाळचे लोक हिंदू राष्ट्र म्हणत होते, आता ते सुद्धा सेक्युलर म्हणतात. त्यामुळे जगामध्ये बहुसंख्येत आहेत कोण? धर्मवादी आहेत का सेक्युलर आहेत? माझं मत असं आहे की सेक्युलरच धर्म. तुम्हाला माहित आहे का, एक आकडा सांगतो. या जगामध्ये ख्रिश्चनांची संख्या 250 कोटी, मुसलमानांची संख्या 250 कोटी, हिंदूंची संख्या 94 कोटी आणि सेक्युलरिस्टांची संख्या 114 कोटी. हिंदूंपेक्षा जास्त आहेत ना सेक्युलर. म्हणजे सेक्युलर हा जगात सर्वात अधिक वेगानं वाढणारा धर्म आहे. काही लोक अलीकडे म्हणायला लागले की इस्लाम वाढतो. नाही, इस्लाम वाढत नाहीये. सेक्युलरिझमची कल्पना आली केव्हा? 19व्या शतकामध्ये जॉन होलियोकने आणली. तो काय म्हणाला की ज्या मूल्यांच्या आधारावर मानवी जीवनाचं सर्वोच्च कल्याण होते त्या मूल्यांचा धर्म म्हणजे सेक्युलरिझम. म्हणजे थोडक्यात नीती धर्म म्हणजे सेक्युलरिझम. ही कल्पना होलियोकने मांडली, ती नेहरूंनी स्वीकारली, आपल्या देशाने स्वीकारली, आता ती जगाने स्वीकारली. 200 वर्षामध्ये सेक्युलरिस्टांची संख्या जर हिंदूंच्या पुढेच गेली असेल तर वेगानं वाढणारे कोण आहेत? सेक्युलर. सेक्युलरिस्टच वाढत आहेत. इस्लाम आधीच इस्लाम पूर्वीही वाढलेला होता, ख्रिश्चन पूर्वीही वाढलेले होते. यस. तर 370 1954 नंतर मुळात त्याचं महत्व संपलेलं होतं. कारण आपण टॅक्सेशन तिथे आपले लॉज अप्लिकेबल केले, आपण आपले दुसरे जे ते पंतप्रधान वगैरे सगळं संपवलं. संविधानात एक स्कीम आहे, शेड्यूल 7 मध्ये 3 लिस्ट दिलेल्या आहेत. त्या लिस्ट प्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे युनियन गव्हर्नमेंट कुठल्या विषयांवर कायदे करू शकणार, राज्य सरकार कुठल्या विषयांवर कायदे करणार आणि दोन्ही कोणत्या विषयांवर कायदे करणार ते आहे. तर जे इतर राज्यांना अधिकार होते फक्त तेवढेच अधिकार काश्मीरला राहिले. परंतु आपण नेहमी म्हणत गेलो की त्यांना विशेष अधिकार आहेत आणि काश्मीर हा आमचा अविभाज्य अंग आहे हे आपण एक म्हणत गेलो आणि 370 हटवल्यानंतर काश्मीर आपल्यात पूर्णपणे मिळालेला आहे आणि आता तो वेगळा होऊ शकत नाही. हा आपलं तर घेतलं सर, परंतु काश्मीरी आमच्या आहेत हे आपण कधीच बोललो नाही. आज पहलगाम मध्ये हल्ला झाला, त्यामध्ये काश्मीरींनी तिथे लोकांना किती मदत केली आणि आपले जे भांडवलदार एअरलाइन्स आहेत त्यांनी त्यावेळेस तिकिटांचे किती पैसे घेतले हे सर्वश्रुत आहे.
परंतु त्या ते कुठल्या- भांडवलदार हिंदू आहेत बिचारे. तर कुठल्याही विमानावर कोणी दगड फेकलेलं मी ऐकलेलं नाहीये. परंतु जे काश्मीरी विद्यार्थी संपूर्ण भारतात शिक्षण घेतात, आपल्या कामठीमध्ये टार्गेट करण्यात आलं आणि त्याबद्दल कुठलाही मेन स्ट्रीम नेता आजचं बोलायला तयार नाही. त्याच ज्या प्रश्नाशी भारतीय मुसलमानांचा संबंध नाही, सर एक 2 मिनिटं अधिक घेतो मी. पाकिस्तानी जनता आणि पाकिस्तानी शासनकर्ते, पाकिस्तानी पॉलिसी मेकर्स यांना जगात सगळ्यात जास्त जर कुणाचं राग येत असेल तो भारतीय मुसलमान. त्याचं कारण आहे, कारण हा मुसलमान जो भारतात राहिला त्याला धार्मिक देशावर, त्यांच्या त्या पॉलिसीवर, त्या प्रिन्सिपलवर विश्वास नव्हता. त्यांनी तो नाकारला, तो नाकारून तो इथे राहिला. म्हणजे मी नेहमी सांगतो की सगळ्यात मोठा या देशातला देशभक्त हा मुसलमान आहे, कारण त्याच्याकडे ऑप्शन होतं कुठे जायचं. ज्यांच्याकडे ऑप्शन नव्हतं त्यांची मुलं आज ऑप्शन घेऊन कॅनडा आणि अमेरिका भरून टाकत आहेत आणि ते देशभक्तीच्या जास्त गोष्टी आणि तिथे जाऊन ते देशभक्तीच्या जास्त गोष्टी करतात. आणि ज्यांना अपॉर्च्युनिटी होती ते गेले नाही, तिथे राहिले, त्यांच्या राष्ट्रप्रेमावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, त्यांना दिलेल्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. आणि त्यांना बिचाऱ्यांना, हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे ग्रॅज्युएट्स आहेत, त्यांना हे माहीतच नाही की संविधानात जे अधिकार आले मायनॉरिटीजच्या, त्या कमिटीचे अध्यक्ष खुद सरदार वल्लभभाई पटेल, त्यांनी जो रिपोर्ट दिला, त्यांनी जे राईट्स द्यायचं म्हटलं ते राईट्स आलेले आहेत. आणि पुन्हा सांगतो, श्यामाप्रसाद मुखर्जींनी एप्रिल 1947 मध्ये एक मेमोरंडम दिला होता संविधान सभेला. त्याच्यात ते म्हणाले होते की मुसलमानांना रिझर्वेशन देणं फार आवश्यक आहे, मुसलमानांना राजकीय रिझर्वेशन देणं सुद्धा आवश्यक आहे. 14 किंवा 17 एप्रिलचं त्यांचं मेमोरंडम आहे कॉन्स्टिट्यूशन. तर सर, जेव्हा आपण हे म्हणत नाही की काश्मीरी आमचे आहेत, तर आम्हाला काय अधिकार होतो काश्मीर आमचा आहे म्हणण्याचा. आणि दुसरं, काश्मीर प्रश्नामुळे संपूर्ण मुसलमानांना पुन्हा कटघऱ्यात उभं करणं, ही कुठली राष्ट्रभक्ती. आज मुसलमानांचं इकॉनॉमिक तुम्ही बहिष्कार करण्याच्या गोष्टी करताय काश्मीरमध्ये. आज मुसलमानांना घरं मिळण्यात प्रॉब्लेम होतात, असं सर्रास तक्रारी येतात. घेटोआयझेशन त्याच्यामुळे होत चाललेलं आहे. याच्यामुळे आज सोशल बायकॉट सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच्यात त्यांना जस्टिस मिळायला वेळ लागतं. बरोबर, आपण बघतोय. तुम्ही म्हणजे मी कोर्टात आहोत, परंतु आज जर दिल्ली दंग्यांचे आरोपी ज्यांना आपण म्हणतो, किंवा इतरही प्रश्नांची, किंवा नागपूरमध्ये जो दंगा झाला, दंगा नेहमी 2 धर्मात होत असतो असं आम्हाला समजतं. तर बघा आज नागपूरमध्ये किती मुसलमान आतमध्ये आहेत आणि किती हिंदू आतमध्ये आहेत. तर एकही हिंदू आतमध्ये नाही, जीव गेलेला मुसलमानांचा. तर काश्मीरमध्ये जेव्हा मुसलमानांनी कधीच काश्मीरच्या अलगाववादाला सपोर्ट केल्याचं ऐकवण्यात नाही, कुठल्याही मुसलमान भारतीय लेखकाचा त्याच्यावर एक लेख नाही, तर अशा वेळेस संपूर्ण समाजाला आरोपी करतो. तर फिरदौस भाई, आपल्या सगळ्या ज्ञानी माणसांचा एक अतिशय चांगला अवगुण असा आहे की एका माणसाच्या अपराधासाठी ते सगळ्या समाजाला अपराधी ठरवतात. गोडसेने गांधींचा खून केला म्हणून देशातले सगळे ब्राह्मण वाईट आहेत का? नाही. आंबेडकर थोर आहेत म्हणून सगळे दलित थोर आहेत का? फार स्पष्ट आहे, न आवडणार आहे, पण कधीतरी समजून घेतलं पाहिजे. जगातला, तुम्ही वकील आहात, जगातला कोणताही कायदा बापाच्या अपराधाची शिक्षा मुलाला देत नाही, नाही देत. पण आपल्या इथं आपली मानसिकता अशी आहे की एका माणसाच्या अपराधासाठी त्याच्या समाजाला आम्ही गुन्हेगार करतो आणि कळघऱ्यात उभं करतो.
ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता धार्मिक असण्यापेक्षा राजकीय अधिक आहे. आता ही राजकीय कशी आहे, आणि तुम्ही जी उदाहरणं सांगितली त्याला आणखी बळ देणारी 2-3 आणखी उदाहरणे मी सांगतो. या देशामध्ये मुसलमानांचा पहिला हल्ला 712 मध्ये झाला. 612 मध्ये इस्लामची स्थापना झाली. 100 वर्षांनी पहिला हल्ला झाला, पण ते सिंधपर्यंत आले. 13व्या-14व्या शतकामध्ये दिल्लीत अल्तमशाची गादी आली. तो पहिला बादशाह होता, गुलाम वंशज. हा, गुलाम वंशज. आणि तो पुन्हा गुलाम होता. तो कुतुबशहाचा गुलाम होता. तो हिंदुस्थानच्या गादीवर बसला दिल्लीच्या. त्यावेळी मुसलमान धर्माचे धर्मगुरू शेख नुरुद्दीन मुबारक हे त्यांचं नाव, हे त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले की हदीसमध्ये अशी आज्ञा आहे की मुसलमान राजाच्या राज्यामध्ये फक्त मुसलमानांनीच राहायला पाहिजे. ते होत नसतील मुसलमान तर त्यांना मारून टाकलं पाहिजे. आता तू राजा झालायस, गादी आहे तुझी, त्यामुळे तू हदीसची ती आज्ञा पाळली पाहिजे. आता या ठिकाणी नेहरू दिसतो तुम्हाला. अल्तमश त्याला म्हणाला की या देशात मला जर राज्य करायचं असेल तर या देशातले हिंदू माझ्यासोबत पाहिजेत. त्यांच्यावर धार्मिक सक्ती करून मला चालणार नाही. आणि त्यांनी त्या शेख नुरुद्दीन मुबारकाला हाकललं. त्यानंतरचं मोठं उदाहरण त्याच्यापेक्षा अकबराचं आहे. अकबर हा तर सारे हिंदुस्थानचा नेता होता, राज्यकर्ता होता. त्याच्याही वेळी त्याचा धर्मगुरू जमालुद्दीन हा त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, आता तर काय, आता तुला अडवणारच कोणी नाही, साऱ्या हा देश मुसलमान झाला पाहिजे, त्याची कत्तल झाली पाहिजे न होणाऱ्यांची. तेव्हा अकबर त्याला म्हणाला की माझं जे राज्य चाललंय ते इथल्या हिंदू सरदारांच्या सहाय्यानं चाललेलं आहे आणि हिंदू जनतेच्या प्रेमामुळे चाललेलं आहे. त्या हिंदूच्या यात्रेवरचे कर सुद्धा अकबराने, तेव्हा मुसलमान धर्मगुरूंनी अकबराच्या विरुद्ध बंड केलं. अकबराच्या विरुद्ध बंड अनारकलीमुळे झालं नाही, ते बंड धर्मगुरूंनी केलं आणि त्याचा नेता जहांगीर होता. अकबराने ते बंड मोडलं आणि नुसतं बंड मोडलं नाही, 1000 धर्मगुरूंना दिल्लीच्या सडकेवर झाडांना टाकून फासावर दिलं. हे लक्षात घ्या, हे कुणी सांगत नाही हो आपल्याकडे, हे कुणी सांगत नाही. कशाचे आम्ही इतिहासकार आणि कशाचे आम्ही प्राध्यापक आणि पत्रकार, आम्हाला खरं सांगता येत नाही. अकबराने 1000 मुस्लिम धर्मगुरू झाडाला टाकून मारले आणि तेवढ्यावर थांबला नाही, अकबराने मुसलमान धर्माचाच त्याग केला. हे माहित आहे ना, दीन-ए इलाही धर्म स्थापन केला. दीन-ए इलाही. मग एकदा एक असंच व्याख्यान मी दिलं होतं, मग एकाने मला विचारलं, मग ते अल्लाहू अकबर काय आहे? तर ते अल्लाहू अकबर मधला अकबर हा नाही आहे. अल्लाहू अकबर मधला तो अल्लाह आहे. अल्लाहू अकबर म्हणजे ज्याला कबर नाही तो अमर. अल्लाहू अकबर म्हणजे अल्लाह अमर आहे, हा अकबर नाही. जगभरच्या मुसलमानांनी सर्वात अधिक द्वेष जर कोणत्या एका माणसाचा केला असेल तर तो अकबराचा केला आहे, हे आपण लक्षात घ्या. बुद्धिमान होते. शिवाजी राजाचे सेनापती मुसलमान होते, त्याच्या तोफखान्याचा प्रमुख मुसलमान होता. महाराणा प्रतापांचा, महाराणा प्रतापाचा सेनापती मुसलमान होता. किती नावं घ्यायची. नेहरूंचा, जवाहरलाल नेहरूंनी हे लिहिलंय की आम्ही नेहरूंचे, गांधीजींचे सर्वात जवळचे शिष्य होतो, पण आम्हा सगळ्यांमधला
सर्वात थोर शिष्य जर कोण असेल तर तो खान अब्दुल गवार खान होता. अरे काही आपण विचार करणार की नाही? मी अविचारी माणसांशी बोलत नाही कारण त्यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नसतो. ते दगडाशी बोलण्यासारखे असते, दगडाशी बोलण्यासारखं असते. म्हणून मी वादी माणसांशी फारसं बोलत नाही. वादी माणसांशी बोलत नाही याचं कारण असं आहे की त्यांनी ते आंधळेपणाने स्वीकारलेलं असते. त्यामुळं उशीर झाला. नाही, प्रश्न आले का? नाही, ठीक आहे, ठीक आहे. सांगा ना. नाही, व्हॉट्सअपवर विचारा ना, डायरेक्ट विचारा. नाही, डायरेक्ट विचारा. हा, सांगा ना. या आपका सवाल. 370 कलमातील जम्मू काश्मीर बाहेरील लोकांना स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन घर विकत घेण्यास अधिकार नाकारला होता. डेमोग्राफी बदलू न देणे म्हणजे हिंदू मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण बदलू न देणे. याचं उत्तर मी देतो, थांबा. पहिल्यांदा आपल्या लोकांना काश्मीरात जमिनी विकत घेण्याचा अधिकार नाही हे मान्य आहे. गडचिरोली जिल्ह्यात विकत घेता येते काय? गडचिरोली जिल्ह्यात आपल्याला जमिनी विकत घेता येतात काय? बस्तरमध्ये घेता येतात काय? मणिपूर, मिझोरम यात आपल्याला जमिनी विकत घेता येतात काय? हिमाचल त्यात जमिनी विकत घेता येतात काय? हा लोकसंख्येच्या विभाजनाचा प्रश्न नाही. त्या भागातल्या दरिद्री माणसांना जुलमापासून संरक्षण देण्याच्या व्यवस्थेचा भाग आहे. मुसलमानांचा समाज काश्मीरातला किती दरिद्री आहे याची आपल्याला कल्पना नाही आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हे दरवर्षी आपल्या अंगावर मोठाले गठ्ठे घेऊन काश्मीरी कपड्याचे लोक येतात. पहा बिचारे, तरुण मुलं असतात, देखणी मुलं असतात, प्रचंड न पेलणारी वजन तेवढी घेऊन येतात आणि आपण त्यांना फारसं चांगलं वागवत नाही. काही लोक घेतात. एकदम माझ्याकडे माझ्या एका मैत्रिणीने असा एक माणूस पाठवला. मी त्याच्याकडून ते कापड घेतलं तर 7,000 रुपये त्याचं झाली बिल किंमत. तेव्हा मी पाहिलं माझ्या घरी 4,000 रुपये होतं. तर मी त्याला म्हणालो की तू थांब, मी खाली जाऊन माझ्या एका मित्राचं दुकान आहे त्याच्याकडून 3,000 रुपये आणतो तुला देतो. तर तो काय म्हणाला मला, तरुण, तो म्हणला रहने दो ना साहब, अगले साल आएंगे तो ले लेंगे. तर मी म्हणालो कि लेकिन अगले साल आप आओगे तो मैं रहूंगा ये किसने बताया आपको. तर त्यावर तो जे पुढे म्हणाला ते मी कधीही विसरणार नाही. तो म्हणाला, साहब नहीं मिले तो नहीं मिले, फिर भी वापिस जाके भी तो भूखे ही मरना है ना. इतकं दारिद्र्य आहे. या दरिद्री माणसांना संरक्षण, तिथे एकही उद्योग नाही, एकही कारखाना नाही. बरं, काँग्रेसच्या राज्यात नव्हता. 2014 नंतर तर उभा करता आला असता ना. हा, उद्योग उभा करता आला असता ना. काही गृहोद्योग उभा करता आले असते, नसते आले श्रीमंत उद्योग. गृहोद्योग उभे कर. रेल्वे लाईन नाही ना, एक विमानतळ. पर्यटनावर धंदा जगतात ते. आता या प्रकरणामुळे तर पर्यटनही गेलं. कोण जाणार तिथं जीवाच्या भीतीनं. आणि मला काश्मीरचं सजाई, या जगामध्ये हिंदू बहुसंख्य असलेला देश एकच आहे, बाकीचे नाही ना. आम्ही हिंदू, पण हिंदुत्वही मला समजू शकते एकदा.
कारण ती वृत्ती आहे. पण हिंदुत्ववाद नाही समजत. हे हिंदुत्ववाद म्हणून आपण हा सण जगाला वैरी करून घेत आहोत ना, जगाला वैरी करून घेत आहोत. नेहरूंच्या मागे 148 देश होते. मित्र, मी कोणालाही दुखत नाही, मला राजकारण नाही सांगायचं आहे. नेहरूंच्या मागे 148 देश होते. आज आपल्याला एकही मित्र नाही ना जगात. अमेरिकेने सांगितलं की आम्हाला या युद्धात लक्षच द्यायचं नाही म्हणून. रशिया एकेकाळी पाकिस्तानच्या विरोधामध्ये आपल्या बाजूने राहत होता, पण रशिया बोलत नाही. चीन शत्रू आहे, पाकिस्तान शत्रू, अफगाणिस्तान दूर गेलेला, नेपाळ आपला शत्रू, बांगलादेश विरोधात गेलेला. परवा बांगलादेशचे अध्यक्ष चीनला जाऊन आले आणि बांगलादेशच्या मंत्र्यांनी सांगितलं की आमच्या देशातल्या हिंदूंना आम्ही हाकलून लावू. बांगलादेश विरोधात, सिलोन आपल्या विरोधात, मॉरिशस आपल्या विरोधात, 49 मुस्लिम देश आपल्या विरोधात. कोण आहे मित्र? जेव्हा दुबळे होतो तेव्हा मित्र होते, आता सामर्थ्यवान आहोत, विश्वगुरू आहोत, पण शिष्य नाही ना. त्याचं काय? विश्वगुरूला शिष्य नाही ना. तर मग कधीतरी मी काय म्हणणं, माझं म्हणणं असं आहे की बाबा, खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, जे खोटं आहे त्याला खोटंच म्हटलं पाहिजे. एक आणखी भयानक गोष्ट सांगू का मला? वकील साहब, आपको भी ध्यान में रखनी है वो. काही वर्षांपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी 40 पोलिसांची हत्या केली. पुलगावमध्ये 76 लोकांची हत्या झाली. आता पहलगाममध्ये 27 लोकांची हत्या झाली. या तिन्ही हत्याकांडांच्या वेळी DIG एकच होता, त्याचं नाव नलिन भगत, नलिन प्रगत, हिंदू होता. मग नक्षलवाद्यांच्या बाजूनही तुम्हीच, पहलगामच्या वेळी तोच आणि आताही तोच. आणि दरवेळी पाकिस्तानचा हल्ला होण्याच्या आधी सैन्य मागे काय घेतलं जाते? आताही घेतलं ना. पहलगामच्या वेळी, पुलवामाच्या वेळी घेतलं होतं. पुलवामाच्या वेळी सैन्य मागे घेतलं होतं, आताही मागे घेतलं. कधीतरी तर लक्षात घ्या की एकच माणूस दंतेवाड्यालाही DIG, पुलवाम्यालाही तोच DIG आणि पहलगामलाही तोच DIG. त्यामुळं एकच मुसलमान जेलमध्ये गेला असेल आणि बाकीचे थोर पुरुष बाहेर राहिले असतील तर वकील साहेब वाईट वाटून घेऊ नका. ती वृत्ती आहे, राजकारणाची वृत्ती आहे, ती धर्माची वृत्ती नाही. ती धर्माची वृत्ती नाही. कारण खरा धर्म कोणताही असो हा पाप शिकवत नाही, पक्षपात शिकवत नाही, माणुसकी शिकवतो. माणुसकी शिकवतो. जो माणुसकी शिकवत नाही तो धर्मही नाही, तो धर्मही नाही. येस, 370च्या बद्दल जे काही आपल्याला सांगितलं जातं त्याचा इतिहास असा आहे की ज्यामध्ये जुनागड आणि काश्मीर हे दोन्ही कुठे सामील होते. जुनागड आणि काश्मीर, जुनागड भारतात सामील होण्याचं ठरवलं कारण तिथे बहुसंख्य हिंदू होते आणि काश्मीर हा पाकिस्तानमध्ये नॅचरली त्या न्यायाने काश्मीर हा पाकिस्तानमध्ये सामील व्हायला पाहिजे आणि तिथे बहुसंख्य मुस्लिम होते. ते होऊ नये आपण इन्शुअर केलं. जुनागड पण आपण भारतामध्ये घेतो आणि काश्मीर पण आपण भारतामध्ये घेतो आणि आपण तिथल्या जनतेचं मत घेतलं नाही काश्मीरमध्ये की त्यांना कुठे जायचं. त्याची मागणी नंतर ज्यावेळेला झाली, प्रिसाईडची मागणी नंतर अनेक वर्ष होत राहिली, ती पण आपण मान्य केली. त्याच्यामुळे तिथल्या जनतेचं मत आपण न घेता त्यांना आपण भारतामध्ये घेतलं. त्याच्या बदल्यामध्ये आपण त्यांना 370 हे कलम दिलेलं आहे. असं आपण सरळ सरळ जगाला का सांगत नाही किंवा जे काश्मीरच्या या त्यांना आपण असं का नाही सांगत की त्यांना आपण त्यांच्या इच्छेविरुद्ध भारतामध्ये घेतलेलं आहे
त्याच्यामुळे त्यांना आपण काही स्पेशल कन्सेशन दिले आहे. त्याच्यामुळे 370 हे काही तुम्हाला वाटतं त्या पद्धतीने 370 त्या अनुषंगाने आपण पाहण्याची गरज नाहीये. ते आपण पहिलेपासून जनतेला सांगितलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती असं तुम्हाला वाटतं? हा, ते जनमताच्या बाबतीतही एक गैरसमज आपण सांगून टाकला पाहिजे. तो तुमचा आहे असं मी म्हणत नाही, तो बहुतेकांचा आहे, माझाही होता दीर्घकाळापर्यंत. आपण जुनागडमध्ये जनमत घेतलं ना, काश्मीरमध्येही आम्ही जनमत घेऊ असं नेहरूंनी युनोमध्ये जाहीर केलं. पण त्यावेळी ते असं म्हणाले की आम्ही जनमत घेत असताना 1947च्या पूर्वीची जी स्थिती होती ती कायम केली पाहिजे, म्हणजे आमचं सैन्य तिथं नाही आहे. पण पाकिस्तानने 1/3 भाग ताब्यात घेतलाय, तो त्यांनी सोडावा, आपलं सैन्य मागेही न्यावं आणि काश्मीर पूर्ववत करावं. आणि त्या पूर्ववत झालेल्या काश्मीरामध्ये थर्ड पार्टीच्या नेतृत्वामध्ये बहुमत घेतलं जावं. नेहरूंना हे कळत होतं की पाकिस्तान मागे जात नाही म्हणून. नेहरू राजकारणी होते ना, असं काय करतात. ते जे 370व्या कलमाला लोकमत घेण्याच्या मुद्द्याची तुम्ही जोड देत आहात, तो लोकमताचा मुद्दा असा वेगळा आहे. 370व्या कलमाचा मुद्दा वेगळा आहे, त्याचा वेगळा विचार करावा लागतो. या विषयावर आपल्याला आपलं मत बाळगता येण्याचा अधिकार आहे. माझं मत तुम्हाला पटावं असं नाही आहे, मी काही विश्वगुरू नाही. आणि विवेक भैया, माझं मत सगळ्यांना पटावं असाही माझा आग्रह नाही. आपल्याला गांधीजी म्हणाले की या जगात जितकी माणसं आहेत तितके धर्म आहेत, प्रत्येकाने आपल्या मताप्रमाणे विवेकाप्रमाणे विचार करावा. जावेद भाई, सर, एक प्रयत्न असा केला जातो की संपूर्ण भारतातील मुसलमान होमोजिनियस आहेत, एकजिन्सी आहेत, असं दाखवण्याचा प्रयत्न स्वातंत्र्याच्या पूर्वी झाला आणि स्वातंत्र्याच्या नंतर 2025 पर्यंत सतत दाखवण्यात येतो. काश्मीरी मुसलमान, त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक राज्यातील मुसलमानांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यांची मुसलमान म्हणून ओळख जरी असली तरी ते त्या त्या राज्यातील सांस्कृतिक बंधनाशी घट्ट जोडलेले आहेत. आणि भारतीय मुसलमानांपैकी 98% मुसलमान हे हिंदू मधून धर्मांतरित आहेत. ते कुणबी, माळी, तेली, महारामा, कंधारा, ब्राह्मणही आहेत, अंतुले आहेत ना, अंतुले सगळे आहेत. तरी एक प्रश्न आमच्या समोर असा राहतो की जसं भारताचा काश्मीर आणि मुस्लिम प्रश्न, कुठलाही एक प्रश्न घ्यायचा आणि त्याच्यामध्ये संपूर्ण मुसलमानाला गुंफवायचं, या खेळीला आपल्याला कसं तोडता येईल. कारण आम्ही जे मुसलमान आहोत भारतातले, त्यांचा सत्ताधारी वर्गाशी काहीही संबंध तेव्हाही नव्हता 700 वर्षांमध्ये, आणि त्यानंतरही सत्ताधारी वर्गाशी 95% मुसलमानांचा कवडीचाही संबंध नाही. तरी भारतातील कष्टकरी मुसलमान राजकारणाची बळी का पडतात? चांगला प्रश्न आहे हा. जावेद भाई, या देशातल्या 90% जनतेचाही सरकारशी संबंध नाही. ते फक्त मुसलमानच नाहीत. आमचा काय संबंध आहे? आमचा काय संबंध? मी ज्या वस्तीत राहतो, माझे मित्र इथं बसलेले आहेत, यांना विचारा, अर्धी इकडल्या बाजूची वस्ती दलित, इकडली मुसलमान, सरकारशी काही संबंध नाही. ती कचऱ्याची गाडी येते ना गाणं म्हणत त्याचं भजन, तेवढाच संबंध आमचा सरकार. उपाय काय? हा, उपाय म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही. याचं कारण जावेद भाई, वास्तव हे आहे की माणसं बुद्धीनं विचार करत नाहीत, फारशी मनानं विचार करतात. जोपर्यंत मनानं विचार करतात ना, तोपर्यंत ते श्रद्धेच्या बाजूने असतात आणि श्रद्धा नेहमी धर्माच्या बाजूने असतात. बुद्धीनं विचार केला की ती विचारांच्या बाजूने असते आणि विचार हा नेहमी विवेकाच्या बाजूने असतो. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूल्य आहेत, ही मूल्य
विवेकाची मूल्य आहेत. श्रद्धा, भक्ती, पूजा, आरती, कुंभमेळा, वारी, जत्रा या बुद्धीच्या गोष्टी नाहीत, या श्रद्धेच्या गोष्टी आहेत. आता अडचण अशी आहे आपली की श्रद्धा फार अधिक आवडते लोकांना. आवडते म्हणजे काय, आवडावीच लागते. ती ती घेऊनच ते जन्माला येतात. आपण धर्म घेऊ, किती लोकांनी धर्म निवडले आहेत आपल्यापैकी, मिळाले म्हणून मिळाले. मी तुम्हाला एक साधा प्रश्न सांगतो. तुम्ही कोणत्याही माणसाला विचारा की तू या धर्मात का आहे रे बाबा, तर तो हे सांगेल की मी या धर्मात यासाठी आहे की माझा बाप या धर्माचा होता. आणि आता पुढे जाऊन आणखी एक वाक्य सांगतो. कोणत्याही पक्षाच्या नेत्याला विचारा तू या पक्षात काय, तर तो सांगेल की माझा बाप या पक्षात होता. तेव्हा जेव्हा धर्माचं राजकारण होतं तेव्हा सगळ्या मुसलमानांना एकत्र गठ्ठा करणं आणि त्यांच्या विरुद्ध हिंदूंना उभं करणं आणि तशी मानसिकता निर्माण ही करता येते. ती ज्यूच्या विरुद्ध हिटलरनी केली होती. ती या देशात होऊ नये एवढीच आपण प्रार्थना करायची. छोटासा टोकन प्रश्न असा की प्रत्येक बुद्धिवादी म्हणजे आजपर्यंत तुम्ही ज्यांचे लेक्चर्स ऐकले ते मुसलमानांच्या बाबतीत एक मांडणी करतात की हल्ला करून मुसलमान झाले. आपल्याही त्या व्यक्तीवर गेलं की तलवारीच्या भरोशावर काश्मीर सोडून झाले. वास्तवता असे आहे की 12व्या शतकानंतर या देशामध्ये मुस्लिम सत्ताधारी येतात, त्याच्यापूर्वी नाही. हो, स्थापित जे होतात ते. आणि ठाणे सुमारीनुसार माझं स्वतःच त्याच्यावर मोठं पुस्तक आहे की हिंदूंनी मुसलमानत्व का स्वीकारलं, त्याच्या 5 आवृत्त्या केल्या. त्याच्यात मी सिद्ध करून दाखवलं आहे की 12व्या शतकापर्यंत 32% मुसलमान ऑलरेडी भारतात आहेत. शस्त्र आलेलं नाही, मिलिटरी आलेलं नाही, राजकारण नाही. हे 32% मुसलमान 12व्या शतकापर्यंत, 7व्या शतक ते 12व्या शतकापर्यंत जे उपस्थित आहेत, या 32 पैकी फक्त 2% सोडलं तर 99% मुसलमान हे कष्टकरी समाजातून आलेले आहेत. त्यांच्या धर्मांतराचा संबंध हा राजकारणाशी नसून सामाजिक प्रबोधनाशी आहे. थांबा याचं भान मंदिर बंदी होतं, शिक्षण बंदी होतं, व्यापार बंदी होतं, अस्पृश्यता होती. हे जावेदभाई मोडून काढलं. एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही जे शेवटचा बादशाह मुघल बादशाह जेव्हा रंगून मध्ये मेला तेव्हा टोटल मुसलमानांची संख्या ही फक्त 6% वाढलेली आहे. म्हणजे शस्त्र आल्यानंतर 6% वाढतं, पण शस्त्र न आलं तर 600 वर्षामध्ये 32% मुसलमान होतं. तर इस्लामचा संबंध हा खरंच राजकारणाशी आहे का प्रबोधनाशी आहे? तुम्ही जे म्हणतात की बहुसंख्य हिंदू एकेकाळी धर्म सोडून मुस्लिममध्ये गेले, याचं कारण आमच्या धर्मामधला जातीयवाद आणि जातीय जुलूम हे आहे. ही गोष्ट डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेली आहे. आम्ही ते वाचत नाही. आंबेडकरांनी लिहिली आहे ही गोष्ट. ही गांधींनी लिहिली आहे, आंबेडकरांनी लिहिली आहे, फार मोठ्या माणसांनी लिहिली आहे. पण आम्ही मोठ्या माणसांचे ग्रंथ कशाला वाचतो? आम्ही मोठ्या माणसांचे ग्रंथ वाचत नाही. मी सांगू तुम्हाला एक गोष्ट, किती हिंदूंनी वेद वाचले आहेत. लोकमान्य टिळक म्हणाले की वेद वाचून त्यावर श्रद्धा ठेवतो तो हिंदू. माझ्या कल्पनेप्रमाणे सगळा हिंदुस्थान नापास होईल ना या कसोटीवर. तसं जावेद भाई कुराण तरी किती मुसलमानांनी वाचलाय. मी तुम्हाला सांगतो, मी जेलमध्ये असताना कुराणावर प्रवचन देत होतो, कारण मी इतकेदा वाचला आहे. ते हदीसचे अनेक आवृत्त्या मी वाचल्या. न वाचता जे बोलतात त्यांना आपण जर विचारू आणि अभ्यासू म्हणत असाल तर मग फार वेगळा प्रकार आहे. मुद्दा एवढाच आहे जावेद भाई, कधीतरी तुम्ही आम्ही सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की धर्मापेक्षा राष्ट्र मोठं असते. धर्मापेक्षा राष्ट्र मोठं असते आणि राष्ट्रापेक्षाही माणुसकी मोठी असते. मी काय म्हणतो, आज आपण ज्या मार्गावर आहोत
त्या मार्गाची दिशा ती असली पाहिजे, त्या दिशेनं जाता आलं पाहिजे. आणि महत्वाचं सांगतो, त्या दिशेनं जाणं सोपं नाही. सॉक्रेटिसचा खून होतो, गांधीजीचा खून होतो. मूल्यांसाठी मरण्याची सुद्धा तयारी ठेवावी लागते. एकट्या गांधींनीच मरायचं का? एकट्या गांधींनीच मरायचं का? एकट्या सॉक्रेटिसनीच मरायचं का? असं तळ हातावर शीर घेऊन लढायला जेव्हा लोक निघतात ना, तेव्हा ते विजयी होत असतात. माणुसकी तेव्हा विजयी होईल. त्या दिशेनं जाण्याची प्रतिज्ञा जर आपण करू शकलो तर त्याच्या एवढं मोठं काहीही नाही. मी सांगतो, ही चर्चा कधीही संपणारी नाही. ही दीर्घकाळ चालणारी आहे. पण याचं एकच उत्तर आहे, आणि ते माणुसकी आहे, ते गांधी आहे, सॉक्रेटिस आहे. सर, तुम्हाला काय विचारायचं? नाही, एक जावेद भाईंचा एक प्रश्न होता की याला आपण थांबवायचं कसं. तर जावेद भाई, आता सर म्हणाले वेद, तर वेद तर कितीतरी 4-5 खंडाचा. कुणी पुस्तक वाचायला तयार नाही. ही जी पिढी आहे ही व्हॉट्सअपमध्ये सुद्धा आता व्हॉट्सअपचे मोठे मेसेजेस वाचत नाही. रील्स सुद्धा आता लहान होत चाललेले आहेत. तर आता करायचं काय? तर मी एक लहानसा फॉर्म्युला देत असतो. हल्ली कुणालाही मुसलमानांना बद्दल काही प्रश्न असले किंवा त्यांच्याबद्दल तक्रारी असल्या, मी म्हणतो की बाबा रे, तू एक लिस्ट तयार कर आयुष्याची आपल्या स्वतःच्या, आणि तुझ्यासोबत कुणी कुणी वाईट व्यवहार केला त्या लोकांची लिस्ट तयार कर, आणि त्याच्यात मुसलमान किती आहेत ते मला सांग. बस एवढंच करायचं. एवढं लहानचं फॉर्म्युला. मी सांगू का, आपल्या देशामधला सगळ्यात चिडवला गेलेला, डिवचला गेलेला वर्ग कोणता असेल तो शिखांचा आहे. पण मी तुम्हाला सांगतो, शिखांच्या इतके तहजबी आणि नम्र लोक नाही आहेत कोणी. एक प्रश्न होता हा, एक मिनिट सर. ही तहजीबच आली. तहजीब म्हणजेच माणुसकी की नाही? ती म्हणजेच माणुसकी. अकबरामध्ये माणुसकी होती, अल्तमशामध्ये माणुसकी होती. ज्या औरंगजेबाबद्दल सगळं वाईट बोलतात ना, ठीक आहे, तो धर्मांध होता, क्रूर होता वगैरे, पण उज्जैनचं मंदिर कोणी बांधलं? उज्जैनच्या मंदिराचे पुजारी त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले की या महाकालाच्या पूजेसाठी तूप मिळत नाही. त्यांनी सुभेदाराला बोलावलं. 1 महिन्याला 1.5 मण तूप या मंदिराला मिळालं पाहिजे, आणि त्याला पागोळ्या बांधून दिल्या उत्पन्नासाठी. हे बघा, याचं कारण पुन्हा वेगळं आहे. अर्थात कारण असं आहे की औरंगजेबाला महाकालापासून काही धोका नव्हता, शिवाजीपासून धोका होता. तो राजकारणाचा विचार राजकारण म्हणून करायचा, धर्माचा विचार धर्म म्हणून करायचा. सर, राजकारण आणि 20% लोकांना काहीच समस्या नाही असं जे गृहीत धरलं गेलं, तर मग त्या कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशनचे इम्पॉर्टन्स एक प्रश्न. आणि लगतचा प्रश्न, हायपर नॅशनलिझमच्या लेवलवर आज आपण पोहोचतो आहे का? आणि हे हायपर नॅशनलिझम किती योग्य राहिलेले आहे या 80 आणि 20 मध्ये? आणि मग कॉन्स्टिट्यूशन आपल्याला सोडून द्यावी लागेल का? आणि मग जर नॅशनलिझमच्या बाबतीमध्ये रवींद्रनाथ टागोरचा विचार आपण ऐकले, तर ते रवींद्रनाथ टागोरचे विचार हायपर नॅशनलिझमला किती कॉन्ट्रॅडिक्ट करतात आहे, हे लोकांसमोर का येत नाही किंवा त्याची पाठी का केल्या जात नाही? आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की माझं ते इराक माझा, इराण माझा, इस्रायल माझा. आणि मग जर विनोबा भावे म्हणत असेल की सर्वभूमी गोपालकी आहे, तर आम्ही सर, तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमचं शेवटलं वाक्यच आहे, सवयभूमी गोपालकीच आहे. आता तुम्हाला मी सांगतो एक गोष्ट. हे जे आहे ना, तुम्ही म्हणालात राष्ट्रवाद हा दुर्गुण आहे, ही गोष्ट अल्बर्ट आईन्स्टाईनही म्हणाला. वयाच्या 14व्या वर्षी राष्ट्र सोडलं, 12व्या वर्षी धर्म सोडला, कारण धर्मांध आहे आमचा, म्हणून ज्यू धर्म सोडला. जर्मन हे राष्ट्र आक्रमक आणि धोरण पत्करणार आहे, म्हणून जर्मनीचं राष्ट्रीयत्व सोडलं. झाली ना माणसं अशी, झाली ना. पण आईन्स्टाईन किती जन्माला येणार?
गांधी किती जन्माला येणार आणि तुम्ही रवींद्रनाथ म्हणतात ते तरी किती जन्माला येणार. ही माणसं युगायुगातून एकदा जन्माला येतात. एक आता तुम्ही दुसरा प्रश्न जो पहिला विचारला तो आहे की आहेत काय दलित आमचे आहेत का, आम्ही दलितांना चे आहोत का, आम्ही आंबेडकरांना आपला नेता मानलं का, स्पष्ट आहे. आंबेडकरांना नेता मानलं का, आम्ही मौलाना नेता मानलं का, आपलं देशभक्त होते ना, ज्ञानी होते, विद्वान होते, का नाही मानलं. याचं खरं करून सांगू का, ते पुन्हा वाईट आहे. आपल्यापैकी सगळ्यांच्या मनामध्ये थोडाफार जातीयवाद आहे. आम्ही आमचे नेते निवडताना सुद्धा आपल्या जातीचे नेते निवडतो. पक्ष निवडताना सुद्धा आमच्या जातीचा जवळचा पक्ष कोणता तो निवडतो. पक्ष नेते हे जर असे निवडले जात असतील तर 80% तुम्ही म्हणता तेही आता एक नाहीत. आता सवर्ण, ओबीसी, दलित. अरे आता काय सांगू मी तुम्हाला, रावण ब्राह्मण होता, रावण ब्राह्मण होता, राम क्षत्रिय होता, श्रीकृष्ण गवळी म्हणजे आजच्या भाषेत ओबीसी होता. अरे जिथं आपण देव वाटून घेतले तिथं काय घटना हे शेवटी पुस्तक आहे. आपण लक्षात घ्या, पुस्तकं राज्य करत नाहीत, राज्य माणसं करतात. राज्य माणसं करतात आणि राज्य करणारी माणसं पुस्तकं आणि घटना आपल्या इच्छेप्रमाणे वापरून घेतात. ते चालू आहे, ते चालू आहे. फक्त ते थांबवण्याची क्षमता असणारा संघटित समाज आपल्याला उभा करायचा आहे. बस एवढंच. मला वाटतं आपण थांबायला हवं. 8 वाजले. हा, उद्या संपणार. येस.